बाकी गोष्टींमध्ये बाळाला रुची झाली पाहिजे. म्हणजे जेवढं आम्ही 3 शब्दात म्हणतो टच टॉक प्ले, म्हणजे स्पर्श खेळ आणि संवाद. म्हणजे बाळाला स्पर्श करा, एकदा तरी जवळ घ्या, लाडाने बोलवा दिवसभरात. जेवढं तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस करा तेवढा बाळाच्या मेंदूचा विकास होतो. आणि दुसरा महत्त्वाचा संदेश म्हणजे की आपल्याला बाळासाठी काय करायचं आहे, तर हे आपण म्हणजे जेव्हा महिला दिनाचं जर आपण औचित्य साधलं तर ही कुठेतरी बाळ म्हणजे आईशी संबंधित, म्हणजे आम्ही पण आमचं पण चुकते. जसं दवाखान्यात जरी आलं तरी आम्ही काय करतो की महिलेलाच उपदेश देत असतो, तुला हे करायचं आहे, तुला एवढं जेवण करायचं आहे, बरोबर आहे की नाही, तुला एवढा वेळ घालवायचा आहे गरोदर असताना, किंवा बाळासोबत एवढा वेळ घालवायचा आहे. पण कुठेतरी त्या काउन्सिलिंगमध्ये म्हणजे आम्ही जो उपक्रम करतोय त्याच्यामध्ये हाच फोकस आहे की जेव्हा कुठली आरोग्य कर्मचारी तुमच्या घरी येते तेव्हा फक्त तुम्ही नसतो, तुमच्या घरी जे कोणी उपस्थित आहे, तुमची सासू असेल, सासरे असतील, नवरा असेल, दीर असेल, जे कोणी, ते सगळे तिथे असले पाहिजे. कारण की तेव्हाच कुठेतरी बाळाची म्हणजे ती फक्त माझी जबाबदारी नसते, ती पूर्ण कुटुंबाची जबाबदारी. आणि एक म्हणजे तुम्ही म्हणत आहे की चाइल्ड इज अ विलेज रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ती गावाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एखादा म्हणजे बाळाला वर आणणं मुलगा ही पूर्ण गावाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता आपण नागपूर शहरासारख्या ठिकाणी राहतो, इथे गाव तर संकल्पना नाही लागू होत. तर मग इथे काय आहे, शेजारी ही सगळ्या शेजार म्हणून त्या बाळाचं पूर्ण संगोपन करण्याची जबाबदारी ही त्या शेजाऱ्यांची आहे, म्हणजे नेबरहूड ज्याला म्हणतो आपण. तर टाटा हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही SNC अतिदक्षता विभागात कधी कुणासोबत गेले असाल, कधी स्वतःचा अनुभव असेल, तर तिथे कामगार मदर केअर हा कन्सेप्ट, आणि कुठे जर खूप टेक्निकल होत असेल ना तर मला सांगा, मी तिथे थांबू. तर कामगार मदर केअर म्हणजे काय, कामगार बघितलं कसं असते, कामगारचं बेबी चोळीमध्ये असते, तर कामगार मदर केअर म्हणजे मी बाळाला असं घेत आहे, माझ्या जवळ घेत आहे. तर ही कामगार मदर केअर नसून कामगार फादर केअर पण, म्हणजे त्याला KFC पण म्हणतात, AMC KFC. तर ही SNC जर डागात तुम्ही गेले, कधी चान्स मिळाला तर एकदा जाऊन बघा, तिथे म्हणजे पुरुष पालक पण बाळाला KFC देत असतात. तर कुठेतरी ही पण एक सुरुवात आहे हे सांगण्याची की बाळ ही फक्त तुझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, ती सगळ्या कुटुंबाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि हे केव्हा होईल, हे आपल्यापासूनच कुठेतरी आपल्याला सुरुवात करण्याची पण गरज आहे, म्हणजे आपल्या घरापासून, स्वतःपासून. त्यानंतर मला एक पुन्हा टॉपिक देण्यात आला होता, आता माझ्या कामाशी संबंधित आहे. कॅन्सर हा टॉपिक होता. माझा जो काही म्हणजे पब्लिक हेल्थचा अनुभव आहे तो तुमच्याशी शेअर करेल. तर आपण स्त्रिया काय होतं की आपण कामात असताना आपण आपल्याला विसरून जातो, मग कधी लक्षात येत नाही की आपल्यामध्ये काही आजार सुरू झाले. किती जणांना HB माहिती आहे, हिमोग्लोबिन स्वतःचं खूप कमी, बाकी नाही तपासलं प्रमाण. आणि किती प्रमाणात आहे, 10च्या वरच आहे, 10च्या वर आणि 12च्या खाली. बरोबर. तर ह्याचं कारण काय आहे की कुठेतरी सगळे जेवणानंतर जेवण करणं, जेवढं आहे तेवढ्यात मागवणं, बरोबर आहे की नाही. तर इथे कुठेतरी आपण स्वतःला कॉम्प्रोमाइज करत असतो. तर इथे आपल्याला आपण जेव्हा स्ट्रॉंग असू तरच आपण इतरांची काळजी घेऊ शकतो, बरोबर आहे. तर म्हणून स्वतःच्या जेवणाकडे दुर्लक्ष करू नका. मी पोषण विभागातही आहे, तर आम्हाला ते पण दिसतं की आपल्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 67 ते 70% महिला या ॲनिमिया म्हणजे रक्तक्षयाच्या म्हणजे आजारच म्हणू शकतो किंवा त्या समस्येने ग्रस्त आहे. आणि विचार करा की आपणच जर आपल्यामध्ये रक्तक्षय असेल तर येणारी पुढची पिढी पण त्याला आपण कॉन्ट्रीब्यूट करतो, म्हणजे आपला ॲनिमिया हा नेक्स्ट जनरेशनमध्ये पुढच्या पिढीमध्ये पण पास होतो. सेम तसंच आपण आपल्यामध्ये जर काही कॅन्सर सारखा विषय आहे तर कॅन्सरमध्ये कसं होतं की आपल्याला खूप नंतर लक्षात येतं, म्हणजे जेव्हा पेन सुरू होतं तेव्हा ती स्टेज कुठेतरी हाताळत
निघून गेली असते. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की आपल्याकडे आज मोबाईल आहे आणि ऑथेंटिक व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तर नक्की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे स्वपरीक्षण, स्तनांचं स्वपरीक्षण कसं करायला पाहिजे, सचित्र अशी माहिती येते. जर वाटत असेल ही माहिती बरोबर आहे नाही आहे ते महाराष्ट्र शासन असा शब्द जोडा मला प्रॉपर माहिती आहे आणि कसं स्तनांचं परीक्षण करायचं आहे, कसं गोल गोल फिरवून आपण पूर्ण स्तनांवर बघायचं आहे. कुठेही कडक भाग जाणवला तर ती खतरेची घंटी कोसळते, तर ते आपल्याला बघायचं आहे. दुसरं पाळीचा म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर पण महिलांमध्ये कॉमन आहे. पण गुड न्यूज ही आहे की ज्या महिला बाळांना म्हणजे एका वर्षात जर आपण स्तनपान केलं तर मला कॅन्सर होण्याचा जो चान्स आहे तो 60% कमी होतो. 2 वर्ष केलं तर 14%, 3 वर्ष केलं तर याचा अर्थ काय आहे, जेवढं जास्ती वेळ आपण स्तनपान करणार तेवढं जास्ती माझा चान्स कॅन्सर पासून होण्यापासून म्हणजे मी कॅन्सर पासून स्वतःला संरक्षण देतो. पण आजकाल तशी सिच्युएशन आहे का, म्हणजे 6 महिन्यात आपण ऑप्शन्स शोधायला लागतो. तर आपण एक संदेश देईल की आपल्यासाठी आहे, म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी, म्हणजे बाळाला जो फायदा व्हायचा आहे स्तनपानाचा तो तर होईलच नक्कीच, पण आपल्याला स्वतःला पण त्याचा फायदा होतो, तो म्हणजे कॅन्सर पासून आपली संरक्षण होतं. म्हणून आपला चान्स तर केला पण आपल्या आजूबाजूला घरी असा जर असेल तर नक्की हा सल्ला द्या. आता राहिला गर्भाशय मुखाचा कॅन्सर, तर यामध्ये असं आहे की एक साधी टेस्ट येते, ते शेवटपर्यंत आपल्याला नेहमी लक्षात नाही येणार जर लक्षणं नसतील तर. ती टेस्ट म्हणजे जे अफोर्ड करू शकत नसतील ते सरकारी दवाखान्यामध्ये पण फ्री असते आणि जे अफोर्ड करू शकत असतील तर आपल्याकडे मोठ्या 2 नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट्स आहेत, तिथे जाऊन पण आपण त्या टेस्ट करू शकतो किंवा कुठल्याही गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन. तर ते 30 वर्ष झाल्यानंतर म्हणजे 30 वर्षाच्या अगोदर प्रत्येक महिलेने ती टेस्ट करणं गरजेचं आहे. ती सिंपल टेस्ट असते, त्याच्यामध्ये इयरबड सारखा बड गर्भाशय मुखावर ॲसिटिक ॲसिड लावला जाते आणि त्याच्यामध्ये जर व्हाईट पॅच दिसला तर ते सस्पिशियस असते आणि मग पुढची तपासणी. तर हे 2 मेसेजेस देऊन इच्छिते मी की आपण सगळे 30च्या वर आहोत, तर याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे स्वतःच्या हेल्थकडे. याशिवाय मेंटल हेल्थ पण टॉपिक होता, त्याच्यावर जस्ट थोडंसं बोलते. तर याशिवाय जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की मला थांबवून पण विचारू शकता मध्ये. तर मेंटल हेल्थसाठी मी प्रश्न विचारते सगळ्यांना की कोणता तुम्हाला वाटते की मी हॅपी आहे, आनंदी आहे. आय एम शुअर की तुम्ही या ज्या समुदायाशी जुळलेले आहे ते कुठेतरी तुम्ही आनंद शोधताय ना, हो की नाही? तर तुम्ही म्हणाल स्वतःला मी आनंदी आहे, दीदी मान हलवत आहे म्हणजे त्या हाती काही तुम्ही आपण म्हणाल की तुम्ही आनंदी आहात, सांगता येईल? बोला ना. मला असं वाटते की असं थोडंसं पूजा केलं, सकाळी उठलं, देवाची आराधना केली तर दिवस चांगला जातो आणि शांत. आणखी तुम्हाला सांगायचं आहे? आनंद हा म्हणजे सर्वांग सुंदर आनंद जर आपण विचारात घेतला तर कदाचित तो मला माहिती नाही, पण काही असे टप्पे असतात आणि त्यातला असतात की त्याचे आनंद आपल्याला आपल्याला माहीत असतात की कुटुंब तिचा आनंद मला मिळतो आहे, समाज तिचा आनंद मला मिळतो आहे, पण माझं कामाचं ठिकाण आहे तिथे कदाचित तुम्ही नसू शकते तितकी हॅपी. म्हणजे जे वेगवेगळे पैलू आहेत आपल्या व्यक्तिमत्वाचे, त्या पैलूंकडून येणारा जो वेगवेगळ्या पैलूंकडून येणारा आनंद ते आपल्या व्यक्तिमत्व बऱ्याचदा होतो. मग कदाचित एखादा पैलू नाही तर थोडं मला असं वाटतं की 95% तरी माझ्याकडे असेल, 5% सोडावं लागेल. तुम्हाला बोलायचं आहे? जसं त्यांनी सांगितलं पहिले की त्यांना रोज सकाळी उठून म्हणजे कुठेतरी प्रार्थनेमध्ये जर स्वतःला गुंतवलं तर त्यांना आनंदी वाटतं. तर इथे
किंवा मॅडमला असं वाटतं की वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत, अँगल आहे, म्हणजे जीवनात जर मी कुणाची तरी आई आहे, कुठेतरी मी टीचर आहे, कुठेतरी काय प्रोफेशन मी हे आहे, कुठेतरी मी बहीण आहे, बरोबर आहे, वाईफ आहे, तर हे ज्या माझ्या जबाबदारी आहे त्या जर मी प्रॉपरली पार पाडल्या ते खुश तर मी खुश. तर लास्ट सांगायचं म्हणजे की आपण तेव्हाच आनंदी असतो जेव्हा आपण स्वतःला सोडून इतरांकडे बघतो. काही प्रार्थनेत स्वतःला बघतात, या वेगवेगळ्या कॉन्फिडन्समध्ये स्वतःला बघतात, तर जिथे आपण स्वतःला विसरून, आधी तुम्ही तुमचं सगळं घरी चालू असेल बरोबर आहे की नाही कामं, ते सगळं विसरून तुम्ही इथे आला आणि काहीतरी आपल्याला नवीन ऐकायला मिळेल, आपले म्हणजे तुमच्या मैत्रिणींच्या भेटी होतील, या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःला विसरून इथपर्यंत आला तर तुम्हाला ह्याच्यातनं आनंद मिळतो. तर प्रत्येक वेळेस कधी जर दुःखी वाटलं तर स्वतःला विचारा की मी कदाचित स्वतःला खूप जास्ती महत्त्व तर देत नाही आहे, कुठेतरी माझ्या आजूबाजूला काय घडतंय हे विसरून मी स्वतःच्या दुःखाचा मोठा मानत नाही आहे, तर तिथे तुम्हाला आपोआप आनंद शोधायचा मार्ग मिळू शकतो. एवढं करून मी थांबवते. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. मॅडमनी खूप थोडक्या शब्दामध्ये खूप सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे. मॅडमने आपल्या निवेदनामध्ये बाळाचा मेंदू हा 0 ते 2 वर्षापर्यंत अधिक विकसित झालेला असतो, त्यानंतर अधिकाधिक बाळाशी बोलणं आवश्यक आहे, परंतु आजच्या महिला किंवा आजच्या माता या अधिकाधिक बोलण्यापेक्षा अधिकाधिक तो छोटासा वस्तू मुलाला देऊन देते आणि तो अधिकाधिक बघत बस, अधिकाधिक गाणे ऐकत बस. कारण मला असं वाटत नाही की इथे बसणाऱ्या स्त्रियांना अंगाई गीत येत असेल, कारण आजकाल अंगाई गीतचं पूर्ण यूट्यूबवर चॅनलच उघडलेलं आहे. त्यामुळे आपण अंगाई गीत म्हणण्याची पण आपण तसदी घेत नाही, परंतु मॅडमचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त मूल ह्या आईच्या अनुकरणाने शिकतं आणि त्यामुळे आईने अधिकाधिक मुलाशी बोलणं आवश्यक आहे. त्यानंतर बाळाला योग्य स्तनपान करा असं मॅडमचं म्हणणं आहे. आणि मला असं सांगायला इच्छिते की मातेची जबाबदारी नाही तर शासनाने आता मातेला तर प्रसूतीच्या सुट्ट्या दिलेल्याच आहे, परंतु पुरुषांना पण आजकाल 6 महिन्याच्या रजा किंवा 3 महिने 6 महिन्याच्या मातेला आहे आणि 3 महिन्याच्या पिताला किंवा पुरुषाला रजा आहे. त्यामुळे मातेची जबाबदारी बाळ सांभाळण्याची नाही तर पुरुषाची किंवा पिताची जबाबदारी तेवढीच आहे. त्यानंतर मॅडमने सांगितलं की नुसतं आईची जबाबदारी नाही तर संपूर्ण गावाची, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही मुलं सांभाळण्याची आहे. धन्यवाद मॅडम. खूप सुंदर असं मार्गदर्शन आमच्या महिलांना तुम्ही केलं, त्याबद्दल मी मंडळाच्या वतीने आपले आभार व्यक्त करते. त्यानंतर मी दुसरे अतिथी आहेत आपल्या रीना बोबडे मॅडम, यांना मी आपल्या विषयाकरता निवेदनाकरता आमंत्रित करते. थँक्यू मॅडम. माझा आवाज जास्त मोठा आहे, त्यामुळे खूप जास्त होत असेल तुमच्या कानाला त्रास तर मला सांगा. प्रथमतः मी धन्यवाद करते मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आमच्या राऊतताई आणि इथे उपस्थित सगळे तुम्ही श्रोते. मी तुमचा खूप खूप धन्यवाद करते की मला इथे संधी दिली की मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि आजचा जो दिवस आहे, ज्याप्रमाणे मानवी म्हटलं की फक्त हा 8 मार्च आपला दिवस असतो का आपला दिवस? आज काही वेगळं घडलं ना तुमच्यासोबत? म्हणजे तुम्ही घरातले कामं केले नाही, मुलांना सांभाळलं नाही, स्वयंपाक केला नाही, किंवा आता इथे बसून आहे तर तुमची घरची काळजी तुम्हाला नाही आहे, असं काही घडलं का? म्हणजे 365 दिवसापैकी एकच दिवस आपण महिला दिवस म्हणून म्हणजे गाजावाजाने साजरा करतो. 365 दिवस का नाही करतो? कारण आपल्यालाच नाही माहिती काम हे ना. प्रश्न जेव्हा विचारतो स्वतःला तेव्हा उत्तर पण असतं आपल्याकडे, पण आपल्याला कदाचित ते द्यायचं किंवा ते शोधायचं म्हणजे विचारच नाही केलेला असतो आपण. तर अशा 365 पैकी एका दिवसाच्या मी तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते, ज्या की आपण प्रत्येक क्षण एक महिला म्हणून काम करत असतो. मग ती महिला मुलगी असो, ती आई असो, ती मैत्रीण असो, ती बहीण असो, ती बायको असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे तिचे जे तिने जे ठरवलेले किंवा तिला जे
आनंदाचा क्षण कुठला? तुम्ही महिला असून इथे बोलूच नाही शकत. खूप जणांच्या मनात आहे, खूप जणांना वाटतं कदाचित होऊ शकतं माझा मुलगा किंवा मुलगी जेव्हा चालायला लागली, जेव्हा तिने मला आई म्हटलं, तेव्हा माझा तो आनंदाचा क्षण असेल. किंवा एखाद्या वेळेस स्वयंपाक बनवताना जेव्हा भाजी छान झाली, जेव्हा हे प्रतिउत्तर तिकडनी आलं, तो एक आनंदाचा क्षण असेल. पण आपण काय करतोय ना, मोठ्या मोठ्या आनंदाचा क्षण शोधत असतो की माझ्या मुलाने मला कुठेतरी पार्टीला नेलं पाहिजे, किंवा माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काहीतरी दागिना म्हणा किंवा साडी आणली पाहिजे. हे आपण यामध्ये आनंदाचे किंवा सुखाचे क्षण शोधत असतो. परंतु जर तुमच्या मुलांनी लाडाने तुम्हाला तुमचं कौतुक केलंय, लाडाने तुम्हाला हक केलंय, नवऱ्याने स्तुती केली की बाबा छान दिसत आहे, साडी छान दिसत आहे, यात आनंद नाही आहे का आपलं? आहे की नाही आहे ना? म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा. होऊ शकतं तुम्हाला अध्यात्माकडे जाऊन आनंद वाटतो, कुणाला परिवारात जाऊन आनंद वाटतं, कुणाला मैत्रिणीसोबत वेळ घालवून आनंद वाटतं. पण हा आनंद तुम्हाला म्हणजे तुमच्याच हातामध्ये आहे. तुम्ही रागात बसून पण काम करू शकता आणि आनंदात बसून पण काम करू शकता. पण मला सांगा, कुठलं काम चांगलं होईल? स्वयंपाक असं म्हणतात की हा गृहिणीचा, म्हणतात नाही की एका स्त्रीचं एक खूप शस्त्र आहे, चांगलं म्हणजे असं मोठं शस्त्र आहे स्वयंपाक. म्हणजे ते म्हणतात ना की मनातलं जर काढून घ्यायचं असेल तर त्याचा रस्ता पोटातनं जातो, म्हणजेच अन्नामधनं जातं. की मग जेव्हा आपण आनंदी याच्याने विचार करून जर स्वयंपाक बनवला तर तुम्हाला आनंद नाही होणार का? पण जर ते रागात बनवलं तर, ज्याप्रमाणे मॅडमने घेतलं की मानसिक आरोग्य, ज्याप्रमाणे आपण आपल्या मेंदूला कुठेतरी सांगत असतो की मी हे करू शकणार नाही, मला हे जमणार नाही, माझं हे क्षेत्रच नाही आहे. पण कधी कधी कंडिशन अशी येते की तुम्हाला ते करावं लागतं. आपण आधीपासून सगळं सांगून ठेवतो मला जमणार नाही, मला जमणार नाही. मग तुमचा मेंदू तुम्हाला इन्फॉर्म करतो, अरे हे तुला जमणार नाही, तुझं काम नाही आहे. एका बेडकाची गोष्ट सांगते मी तुम्हाला. तो एका ह्याच्यामध्ये पडलेला, टप्प्यामध्ये. त्या टप्प्यामध्ये पडल्यावर तो वर जायचा खूप प्रयत्न करत होता, पण तो काही आला नाही वर. मग त्याचे प्रयत्न त्यांनी थांबवले. तो म्हणाला की मी जाऊ नाही शकत. पण त्यानंतर त्याचे जे काही मुलं झाले ते मग तो मुलांना पण सांगायला लागला की अरे ते खूप उंच आहे, तर आपण जाऊ नाही शकत, त्यातनं वर निघूच नाही शकत, आपलं आयुष्य इथेच आहे. मग त्याचे पण मुलं झाले, तो पण त्याला सांगतो. चौथ्या पिढीमध्ये जेव्हा जन्माला आले बेडूक, तेव्हा त्या एक बेडूक चढून राहिला. त्याने प्रयत्न करायचा, म्हणजे चढण्याचा प्रयत्न करतोय. तो अर्ध्यापर्यंत आल्यानंतर मागचे त्याला काहीतरी म्हणताय, तर तो मागे वळून बघतोय. तर त्याला असं वाटतंय की हे मला प्रोत्साहन देत आहे की तू जाऊ शकते. तो चढतोय आणि एक वेळ काय होतं की तो त्या धक्क्यातनं म्हणा किंवा त्या गड्ड्यातनं बाहेर निघतो. कसं शक्य असू शकते? प्रयत्न त्यांनी पण केले होते, केले नव्हते का? केले होते. कसा निघाला तो महिला होता. म्हणजे त्याच्या मागे जे बोलणारे लोक होते ना, किंवा भाऊ होते त्याचे किंवा कुणी असेल, अरे तू चढू नाही शकत, त्यांनी ऐकलंच नाही. तो जेव्हा मागे त्यालाच वाटतं मला अप्रिशिएशन कर, तेव्हा जा तू चढू शकतो. काही गोष्टी जर आपण स्वतः ठरवल्या आणि काही गोष्टी खूप नाही होत. बघा कसं असताना आपण चांगलं केलं तरीही लोक बोलतात, समाज बोलतात, आणि वाईट केलं तरीही समाज बोलतात. आपल्याला समाजामध्ये राहावं लागतं, ऐकावं लागतं. पण आपण कुठल्या याच्याने घडतोय, आपण स्वतःची किती शक्ती आहे. आपण म्हणतोय आम्ही काही करू शकत नाही. आज जेव्हा बाळाला जन्माला घालते नाही, जे तिचा नॉर्मल डिलिव्हरीचं पेन असतं, हे 206 हाड आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणून मुलाच्या छोट्या मुलाच्या आणि आपल्या 206. तर 206 हाड जितके मोडतात ना, तितका त्रास होतो. आता मला विचार सांगा की थोडं पडलं तरी आपल्याला त्रास होतो, तर 206 हाड जेव्हा मोडतात ना, तेव्हा प्रेग्नन्सीचा त्रास होतो. तो त्रास तुम्ही सहन करू शकता, मग हा त्रास काहीच नाही. आणि माझं म्हणणं, माझा विषय जो आहे तो किशोरवयीन समुपदेशक म्हणून आहे. मी टाटा हॉस्पिटलला काम करते, तिथे वेगवेगळे प्रकारचे मुलं मुली माझ्याशी मला बोलावं लागतं. त्यांच्याशी खूपदा असं होतं की
कधी मुलं रागवलं तर आपण त्याला ती वस्तू देऊन देतो, कधी मुलगीने म्हटलं की नाही मला हे नकोय तर आपण ते देऊन देतो. काही प्रमाणामध्ये बरोबरच आहे, पण कुठेतरी शासन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही शासन करताय आणि एकाने जर शासन केलं तर दुसऱ्याने सांभाळायचं पण असतं. म्हणजे आई रागवत असेल तर वडिलांनी सांभाळावं आणि वडील रागवत असेल तर आईने सांभाळावं. असं नको व्हायला की दोन्हीही रागवत आहे आणि तो मुलगा वेगळ्याच ठिकाणी जातोय. आपण कुठेतरी स्त्री म्हणून आपण मुलाला घडवतो. आज काय नाही करू शकत आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पोहोचली आहे. मग ती सफाई कर्मचारी असो की मग ती क्लासरूम ऑफिसर असो, पायलट असो, रेल्वे अधिकारी असो, इव्हन आपला राष्ट्रपती महिला, आपण कुठे कमी आहोत? असं वाटतं का तुम्हाला की मी फक्त घरामध्ये काम करते म्हणून मी माझ्यामध्ये कमतरता आहे? हे जे आहे ना स्वतःला म्हणायचं की मी काहीही करू शकत नाही, हे पहिले विसरायला पाहिजे. आणि यात तर तुमची मदत कोण करू शकते? जर मी काहीतरी करू शकते असं जर म्हणायचं असेल तर यात तुमची मदत कोण करू शकते? बोला ना. आपण स्वतः करू शकतो. आणि दुसरी जी स्त्री तुमच्या घरी असेल ती करू शकते. आपण दरवेळेस म्हणतो आपली संस्कृती की पुरुष प्रधान आहे, पुरुष प्रधान आहे, पुरुष प्रधान आहे. पण मला सांगा, घरी तुमच्या मुलाचं जाऊ का? आलेला किराणा कुठे किती वापरायचा कुणाला माहिती आहे? आलेला जो पैसा आहे तो कसा वापरायचा कुणाला माहिती आहे? गृहिणीला चांगलं उत्तम कळतं. तो गुण आहे. आम्ही बघायच्या प्रोग्रामला आम्ही खूप उत्तम असे गुण सांगितले तिथे की किती कौशल्य महिलांमध्ये असतं. पण दरवेळेस आपण जर म्हणू की मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, तर आपण स्वतःला मागे वळतो. आणि यामध्ये मी आपली काहीतरी म्हणजे जी आहे ना, याला मी हे म्हणत नाही की तुम्ही तुमची बुद्धी किंवा तुम्ही जो विचार करता ते आहे. कुठेतरी आपली पिढी जी मागची गेलेली पिढी आहे ती पण त्याला जबाबदार आहे. म्हणजे असं असतं की माझ्या आईने सहन केलं ना, किंवा मी सहन केलं तर माझ्या मुलीने सहन करायला काय फरक पडतो? सासूला जर सासूबाई झालेला असेल तिच्या सासूकडनं, तर ती म्हणते की मला सासूबाई झाला ना, मग मी माझ्या सुनेला का नाही करणार, मी तिला का नाही म्हणणार की इथे जाऊ नको तिथे जाऊ नको. मग इथे जेव्हा आमच्याकडे हॉस्पिटलला बाळ जन्माला येतात तेव्हा मुलगी जर झाली तर तिची सासूच म्हणते आम्हाला मुलगी नव्हती पाहिजे, मुलगा पाहिजे. जेव्हा मी त्याची काउन्सिलिंग करतो तेव्हा कळतं की नवरा बायकोला तर मुलगी पाहिजे होती पण तिच्या परिवाराला किंवा सासूला मुलगी नव्हती पाहिजे. घरामध्ये जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवता, स्वयंपाक जर तुमचं एकत्रित कुटुंब असेल, किती वेळा तुमच्या सासऱ्याने म्हटलं भाजी चांगली नाही झाली म्हणून, पण कितीदा तुमच्या सासूने म्हटलं असेल मिठास कमी झालं, तिखटच कमी झालं, तेलच कमी झालं. मग कुठेतरी आपण दरवेळेस पुरुषांना सांगतोय की पुरुष आहे पुरुष प्रधान, पण आपण एक महिला आहोत. महिला ती म्हणते की मी त्रास सहन केला, माझी पुढची जी पिढी आहे तिने त्रास सहन करायला पाहिजे. हे खूपच योग्य आहे. आज तुम्ही माता झालेले आहेत, आपण पुढच्या मागच्या पिढीचं नाही सुधरू शकत, परंतु येणारी जी पिढी आहे जे तुमचे लेकर आहेत, जे तुम्ही जे आता काहींना मुलं असतील, काहींना व्हायचे आहेत, तर त्यांना तुम्ही हे शिक्षण देऊ शकता ना की तुम्ही जर सेम वागत गेले की माझ्या आईने मला त्रास दिला, माझ्या आईने मला शिकवून दिलं किंवा माझ्या सासूने मला त्रास दिला, तर मी माझ्या मुलाच्या बायकोलाच त्रास दिला. कुठेतरी ही जी चालत आलेली जी साखळी आहे ना ती तुम्हाला तोडायची आहे आणि ते तुम्ही करू शकता. आज मी लहान आहे तुमच्यापेक्षा, परंतु जेव्हा आम्ही हे केसेस हँडल करतो ना, जेव्हा एखादं काउन्सिलिंग येतं ना आमच्याकडे कुटुंबाचं, तेव्हा त्या नवऱ्या बायकोमध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो, पण हा प्रॉब्लेम असतो परिवाराचा. तर तो तिच्यापुढे स्टँड घेत नाही. का बरं? तर त्याची आई त्याला बोलत नाही आणि ती यासाठी म्हणते की हा आईकडनंच बोलतो, माझ्याकडनं बोलत नाही, मग तो फसतो मध्ये. कारण तो आईलाही दुखवू शकत नाही, बायकोलाही दुखवू शकत नाही. पण जर ती समजूतपणा जर आई आणि बायकोमध्ये असेल तर तो चांगला मुलगा आणि नवरा पण होतो आणि त्याचं पुढचं जे आयुष्य आहे किंवा पुढचं जे त्याच्यासोबतचं जे आहे ते अतिशय चांगलं होऊ शकतं. हा माझा लग्नाचा अनुभव नाही आहे, परंतु हा जेव्हा आमच्याकडे काउन्सिलिंगसाठी येतात ना, हा त्याचा अनुभव. तुमच्या मुली जेव्हा मोठ्या होतात, मुलं मोठे होतात, आपण सांगतोय मुलांना अरे मुलीसारखं रडू नको. का बरं मुलीसारखं रडू? मुली रडक्या असतात ना, त्यांना काहीच करायची ताकद नसते ना.
की मुलाला कमी त्रास होतो, मुलाच्या वेळेस मुलीच्या वेळेस जास्त होतो. जे संस्कार तुम्ही केलेले असतात, गर्भसंस्कार म्हणा किंवा जे पोषण तुमच्या उदरातून त्याला मिळालेलं असतं ते मुला मुलीमध्ये वेगळं असतं का? मग मुलाला का तर तुम्ही इमोशन्स एक्सप्रेस करू देत नाही? का त्याला सांगते मुलीसारखं रडू नको म्हणून? आपणच सांगतोय, म्हणजे त्याला त्याच्या मेंदूमध्ये जात नाही की अरे म्हणजे मी मुलीसारखी रडलं, मी मुलीसारखा रडलो तर मी कदाचित कमजोर होईल, म्हणजे मुली कमजोर असतात असं होतं. आपण जर म्हणतात ना पाया मजबूत असेल ना, त्यावरची बिल्डिंग तुम्ही मग 10 मजले 20 मजले जरी चढवली ना तरी कोसळणार. परंतु पाया जर कमजोर असेल ना तर तुम्ही कितीही प्रयत्न करावं काहीच होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आता तुमची मुलं घडवायची आहे. मागची पिढीचा नका विचार करू, त्यांच्याकडे दडपण होतं, त्यांची संस्कृती कशी होती, त्यांना कसं कदाचित वागवलं गेलेलं असेल, म्हणून आपणही तसंच करायचं, आपणही त्याच पावलांना चालायचं असं. मासिक पाळीमध्ये किती महिलांना त्रास होतो, पण तुमच्याकडे तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या नवऱ्याला तर माहिती आहे की त्रास होतो म्हणून पाळीमध्ये तुम्ही का नाही सांगितलं, का ठेवलं लपून? ज्याप्रमाणे जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला होतो तेव्हा तुम्ही सांगता ना मुलाला किंवा नवऱ्याला की अरे मला त्रास होतोय, मला हॉस्पिटलला जायचंय. मग ज्यावेळेस पाळीच्या वेळेस जेव्हा मानसिकता आपली खचलेली असते त्यावेळेस जर आपल्याला गरज असेल का नाही सांगत मग आपण? मग इथे कोण चुकतंय? चुकतोय ना. जेव्हा पिरियड्स आल्यानंतर पिरियड्स बोलायचं की म्हटलं की विचार येतो, अरे वडिलांनी बोलू नको, काहीतरी कोडवड वापरले जातात. कुणी कुणाकडे डुक्करच लागलं म्हणतात, कुणी हातच लागलं म्हणतात, कुणी म्हणतात सोहळा आला, जे काही आहे ते. पण पहिलेच्या वेळेस जेव्हा होतं, पहिले जेव्हा उदाहरण दिले जायचे तेव्हा तिचा संसारही तेवढा होता. 20-25 जणांचा स्वयंपाक बनवायचं आणि त्यावेळेस पेन भरपूर असायचं, म्हणजे त्यावेळेस म्हणजे आताही पेन होतं. पेन इतकं होतं की चक्कर येतं, ताप येतो, अख्खा हार्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळे मूड स्विंग्स होतात, चिडचिड होते. त्यावेळेस पण व्हायचं, परंतु त्यावेळेस त्यांना कुठेतरी 5 दिवस वेगळं ठेवलं जायचं. कशासाठी? की त्यांना तो शारीरिक आराम भेटायला पाहिजे. पण आपण काय केलं त्याचं? आपण त्याला ना एक परंपरा देऊन टाकली की सोहळं झालं की बाईंनी तुम्हाला एक हात लावू नये असं आपण ठरवून टाकलं. हे देवाने सांगितलंय का? कुठल्या तरी ग्रंथामध्ये सांगितलंय का देवाने? जे काही आहे मला माहिती आहे आपण समाजामध्ये ह्या काही गोष्टी आहे त्याला आपण विरोध करू शकत नाही, परंतु आपली येणारी पिढी आहे आपण तिला निदान शिक्षण तरी देऊ शकतो. सॅनिटरी नॅपकिन घ्यायला जेव्हा जातो आपण मेडिकल स्टोअरमध्ये, तो मेडिकल स्टोअरवाला लपून देतो आपल्याला रॅप करून. काय करायचं लपून देण्याची? जेव्हा आपल्याला गरज असते, सर्दी खोकला झाला, ताप आला तेव्हा आपण मेडिसिन समोरून घेतो. मग जेव्हा ती महिलेची काळजी आहे, तिची स्वच्छता आहे, त्यासाठी काय लपून व्हावं आपण? ज्यामध्ये ज्या मासिक पाळीने बाळाचा जन्म होतो ती आपण लपवतो. म्हणजे कुठेतरी एक महिला जबाबदारी आहे त्याला. मी पुरुषांना याला मी नाही देणार. आज कित्येक शाळांमध्ये जेव्हा मी जाताना मुलींना विचारते ना तुझ्या बाबांना माहिती आहे का, की इतकी आनंदाने म्हणते मॅडम माझे बाबा पाठ सांगत देतात, इतकी आनंदाने सांगतात माझे बाबा मला बरं पडायची पिशवी आणून देते. मग ही कुठेतरी बदलली पाहिजे आणि ही एक स्त्रीच बदलू शकते. नाहीतर ते म्हणजे जुन्या याच्यामध्ये म्हणजे मी माझ्या आईला सुद्धा पाहिलं आहे की जेव्हा तो कपडा असायचा ना तो कुठेतरी बाथरूमच्या एका टोकाला एका पिशवीमध्ये कोंबून असायचा आणि तो नंतर तिला जेव्हा पाळी आली तेव्हा ती वापरायची. किती तो म्हणजे त्याच्यामध्ये किती जंतू असतील आणि ते किती जंतू संसर्ग होण्याचं कारण आहे ती तशीच वापरायची. तर मग तिथे जाळे पडपट लागलेलं असो, मुंग्या जडलेला असो, मकडी लागलेली असो, मग ती तशीच वापरायची. का तर पुरुषांना दिसू नये. आपले अंतर्वस्त्र सुद्धा आपण सावलीमध्ये टाकतो का तर पुरुषांना दिसू नये. आपण पिढी मागची पिढी नाही बदलू शकत आहे, परंतु आपण पुढची पिढी जी तुमच्या उदरी जन्म आलेला आपण त्यांना नक्कीच एक स्त्री म्हणून बदलू शकतो. आज मुलींना तुम्ही सांगा, त्यांच्याशी बोला, संवाद वाढवा. असं नको व्हायला की मुलं वेगळ्या ठिकाणी तुमचं प्रेम नाही मिळत आहे, साथ नाही मिळत आहे म्हणून वेगळं मुलं वेगळ्या ठिकाणी बाहेर भटकायला जाते. आज एखाद्या मुलीने सांगितलं ना आई हा माझा मित्र आहे, आपण वेगळ्या दृष्टीने बघतो. का बरं वेगळ्या दृष्टीने बघायचे? तेव्हाचा काळ वेगळा होता. मी सुद्धा माझ्या शाळेमध्ये असताना मी कुठल्याच मुलाशी बोलली नाही. का भीती वाटायची, कुणी बघितलं तर काय म्हणजे कोणती मुलाशी बोलायची. पण आजची ती नाही आहे. आज ती
तिची बॉन्डिंग पण आहे आणि प्रत्येक गोष्ट ती येऊन सांगेल तुम्हाला. पण जर तुम्ही पहिल्यांदा तिने जेव्हा म्हटलं ना हा माझा मित्र आहे, तेव्हा जर तुम्ही म्हटलं ना की नको याच्याशी बोलायचं नाही, पण याच्यानंतर तुम्हाला दिसली नाही पाहिजे, तुमची मुलगी तुमच्यापासून दूर जात आहे एवढं समजा. मुलगी नाही मुलगा येईल. बोला. कितीतरी उदाहरणं आहेत की मुलींना आई वडिलांचं प्रेम नाही मिळालं, पैसा पक्कड मिळाला, क्लासमध्ये बघूया आई बाप पोरीकडे लक्ष नाही आहे, मुलांकडे लक्ष नाही आहे, मुलं वेगळ्या वळणावर जातात. कुणी स्वतःला आत्महत्या करून घेतात, कुणी आई वडिलांचं मदत करतात. हे पण घटना आहे. लहान लहान मुलींना शिक्षण द्या. काय असतं, स्पर्श कसा असतो, तू मी केलेला स्पर्श तुला कसा वाटतो, दुसऱ्याने केलेला स्पर्श कसा वाटतो, हे 7-8 वर्षाच्या मुलींना सांगा, जेणेकरून त्यांना समजेल की कोण चांगला आहे, कसा स्पर्श असतो आपल्याला. नाहीतर मुलींना काही कळत नाही. 8 वर्ष 9 वर्षाच्या मुलींसोबत बलात्कार होत आहे. मी स्वतः हँडल केलेल्या केसेस आहे. एक केस अशी होती की तिच्या वडिलांनीच तिच्यावर रेप केलेला, तिच्या मावशीच्या नवऱ्याने तिच्यासोबत दुर्व्यवहार केला. सांगायला खूप, जेव्हा आम्ही ती केस हँडल केली ना आम्हाला अक्षरशः रडायला येतं. इतके वाईट वाटत होतं की माणसाची मानसिकता इतकी कशी बदलू शकते. पण जर आपण कसं आपण हे करतोय, तिच्या आईला नसेल माहिती का, किंवा जेव्हा वडील कुठलंच असो, वडील म्हणून किंवा इतर कुठला व्यक्ती असो, 90% जे अत्याचार होतात ना महिलांसोबत मुलींसोबत, ते ओळखीच्या लोकांकडनं होतात आणि 10% हे अनोळखी लोकांकडे असतात. स्वारगेटचा प्रकार सगळ्यांना माहिती आहे का? माहिती आहे सगळ्यांना. पुण्याला स्वारगेट बस डेपो आहे, तिथे एका मुलीवर सकाळी 5 वाजता बलात्कार झाला. आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगते, त्याच्यामध्ये मला सांगा चूक कुणाची होती. ती मुलगी सकाळी 5ला सोलापूरला जायला निघणार होती, ती बस स्टँडला पोहोचली. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बस स्टँडला 24 तास चौकशी केंद्र ओपन असतं, बरोबर आहे. पण ती मुलगी तिथे पोहोचली, ती बस शोधत राहिली, बस शोधता तिला ती बस दिसली. ती बस दिसल्यानंतर ती तिथे पोहोचली. तिथे एक माणूस उभा होता, त्यांनी म्हटलं तिने त्याला विचारलं की बस कुठे जाते, त्यांनी सांगितलं जसं इथे जाते म्हणून. तर तो म्हणाला की तू बस इथे, मी या बसचा कंडक्टर आहे, मी सोडून देते. तिने म्हटलं की बसमध्ये लोक नाही आहे. तर त्याने म्हटलं नाही येतात नंतर तू बस. ती बसली, तो मागून चढला, दार लावलं, बस अगदी मागच्या साईडनी डेपोच्या साईडनी होती आणि त्या बसमध्ये त्या मुलीसोबत त्यांनी बलात्कार केला आणि तो पळवूनही गेला. आता याच्यात चुकी कोणाची? प्रामाणिकपणे सांगा, कुणाची चुकी आहे? मुलीची चुकी आहे. ग्रॅज्युएशन झालेली होती ती किंवा PG पण असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन. बुद्धी दिली आपल्याला, काय विचार करायचा, कसं बोलायचं. चौकशी केंद्र होतं, एकदा तिने शहानिशा करायची होती. त्या बसला बिना वाहक होतं, म्हणजे डेपोतच तिकीट काढा, डायरेक्ट बसमध्ये बसा, तिथे तुम्हाला तिकीट. पण तिने ती वाचलं नाही का बिना वाहकचं? ती इतकं घटना घडत नाही, तिला एकदाही क्लिक नाही झालं का की कदाचित ते चुकीचं असू शकतं. पॅसेंजर आल्यानंतर ती बसेल, तिने हेही नाही म्हणावं का ती का बसली? बरोबर आहे. हे शिक्षण आपण आपल्या मुलींना द्यायचं आहे. प्रत्येक वेळेस आपण म्हणतो इकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, पण तुम्ही सोबत जा ना, सोबत ती करा, तिला विश्वास द्या. मी तुला बाहेर ते सोडते, परंतु तेवढ्याच विश्वासाने तू माझा विश्वासभंग करू नको म्हणजे झालं. काय आहे तिच्याशी बोला. कुठली ती त्रासात दिसत आहे, चिडचिड वाटत आहे, तिला तिच्याशी बोला. आपण काय करतो, आपण मेन म्हणजे बोलतच नाही मुलांसोबत, फ्रेंडली नाही. आपण एक दबदबा असतो, एक वडिलांचं नाही काय असं असतं. तर हे माझं सांगणं आहे. सांगायला भरपूर काही आहे, मला वेळ दिला तर मी खूप बोलते. तर मी एक चारोळे नाही, मी पण कुठेतरी ऐकलं, आमच्याकडे पण आज प्रोग्राम झाला हॉस्पिटलला. तर असंच एक रील बघत होतं. हां, एक रीलवरनं मला आठवलं की तुम्ही व्यायाम करता का? काय करता व्यायाम? घरचे कामं म्हणजे व्यायाम नाही, हे लक्षात ठेवा. नाहीतर मी धंदुनी करते, भांडी करते, पोछा करते, स्वयंपाक करते, तर मी व्यायाम करते. 24 तास असतं दिवसामध्ये, 8 तास झोपले जातं आपले. उरले किती उरले? 16 तास उठले. तर ते स्वयंपाक पाणी करतपर्यंत 4 तास गेले, भांडे पाणी धुणी करत 4 तास गेले, 8 तास उरले तुमच्या हातामध्ये. त्यातले 1 तास तुम्ही स्वतःला देऊ शकता. काहीही गरजेचं नाही. तुम्ही वॉकिंग करा, तुम्ही सॉफ्ट म्युझिक वाचा, तुम्ही पुस्तकं वाचा, तुम्ही छोटे छोटे योगा करा, तुम्ही प्राणायाम आहे ते वाचू शकता.
मोबाईलचा वापर फक्त रील पाहण्यात, स्क्रोल करण्यात, कोण कसं दिसतंय हे करण्यात नाही. 10 मिनिटं नो मोबाईलचा तुमच्या घरामध्ये अनुकरण करा. जेवताना नाही मोबाईल ठेवायचा हे अनुकरण करा. म्हणजे काय होईल ना की तुमचं कुठेतरी जे तुम्हाला स्वतःचा जो वेळ आहे ना तो मिळेल. नाही तर फक्त किती साडी आज छान आलेली आहे हे मागवायचं का, हा ड्रेस छान दिसत आहे हा मागवायचा का, असं न करता 1 तास स्वतःसाठी तरी द्या. मी शेवटचं म्हणेन, घरची सीमा असूनही सीमेवरती लढते, घरची सीमा असूनही सीमेवरती लढते, अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते. मी एव्हरेस्ट सर करते, मी लेक्चर कित्येक देते, मी एव्हरेस्ट सर करते, मी लेक्चर कित्येक देते, मी थिरकते, मी वावरते, मी गाते, मी नाचते. मीच जन्म देणारी, मीच जन्माला पुरणारी, मीच जन्म देणारी, मीच जन्माला पुरणारी, जन्मानंतरही मीच ती उरणार. मी सृष्टी व्यापणारी. मी असल्याने तू आहेस, मी असल्याने तू आहेस, तरी जगणारी तू आहेस. मी जे करायचं नाही त्याची यादी तू केली आहेस. आई बहीण बायको, आई बहीण बायको, मुलगी मैत्रीण, डोळ्यासमोर का नाही आणलीस? वेगळेच काहीच नसते, फक्त दिसतो वेगळे, तरीही आमच्या बाबात विचार मात्र वेगळे. निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू दे, निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या. बाकी सर्व बाबतीत खांद्याला खांदा मिळूया. सोबत असता सोबत माझ्या, सोबत असता सोबत माझ्या, तुझ्या सोबती होऊन इकडून थोडा विचार कर, मग कळेल गंमत काय. इकडून थोडा विचार कर, मग कळेल गंमत काय. कळेल तुला, कळेल त्यालाही, कळेल तुला, कळेल त्यालाही, बाई असण्याची किंमत काय, बाई असण्याची किंमत काय. सुंदर कविता केली मॅडमनी. मॅडमनी सुद्धा मुलांशी अधिक बोला. म्हणजे पहिल्या अतिथींनी आपल्याला लहान मुलांचं अनुकरण करायचं आहे, मातेचं अनुकरण लहान मुलं करत आहे, तर मातेने अधिकाधिक मुलांशी बोला. किशोरवयीन दुसऱ्या अतिथींनी सांगितलं आहे की किशोरवयीन जी मुलं आहेत त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही अधिकाधिक बोला. जर आपण अधिकाधिक बोललं नाही तर ती मुलगा असो की मुलगी असो ती बिघडल्याशिवाय राहणार नाही. परंतु आज आपण घरोघरी बघतो, प्रत्येक जितकं कुटुंबामध्ये सदस्य आहे तितके प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. म्हणजे 6 सदस्य कुटुंबात असेल तर 6 मोबाईल असतात. एक पलंगावर बसतो, एक सोफ्यावर बसतो, एक पुन्हा कुठे बसतो, एक कुठे बसतो आणि मोबाईल शिवाय दुसरं जग त्यांना दिसत नाही. त्यात आपली सुद्धा, आपल्या आईची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की आपण स्वतः जर मोबाईल बघितला नाही तर मुलं सुद्धा तशाच पद्धतीचं अनुकरण करेल, ते सुद्धा मोबाईल बघणार नाही. मी म्हणजे आमच्या कॉलेजचे उदाहरण देते. आम्ही एखाद्या मुलींना सांगितलं की एसे कॉम्पिटिशन आहे, निबंध स्पर्धा आहे, तुम्ही निबंध लिहून आला. मुली पुन्हा म्हणतात की मॅडम युट्यूबवर हा निबंध नाही आहे, हा विषयच नाही आहे युट्यूबवर, तर आम्ही कुठून शोधू. म्हणजे इतकं आपण त्या मोबाईलच्या आहारी गेलेलो आहे. परंतु आपण जर वाचू, आपण जर वाचन करू तर आपल्या मुलांनाही तीच सवय लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वाचाल तर वाचा. म्हणजे जितकं आपण वाचन करू तितके आपली प्रगत बुद्धी होईल आणि आपण प्रत्येक मुलाला किंवा आपल्या कुटुंबाला सुधारित करू शकतो. मॅडमने सुंदर असं उदाहरण दिलं आहे. महिला ही प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते आणि आनंद हा स्वतःच शोधायचा असतो. दुसरे कोणीच आनंद देत नाही, स्वतःला स्वतःचा आनंद शोधायचा असतो. प्रत्येक महिला ही उत्तुंग भरारी मारत असते. प्रत्येक महिला स्वतःला स्वतःचं कर्तृत्व शोधायचं असते. स्त्री ही स्त्रीला मागे ओढणारी आहे. त्यासाठी मॅडमने खूप सुंदर सासूचं सुनेचं उदाहरण दिलेलं आहे आणि हे प्रत्येकाच्या घरी आपल्याला दिसतं. पुरुषापेक्षा जास्तीत जास्त महिलांची लुडबुड जास्त असते. त्यामध्ये मी सुनांनाही जबाबदार करते आणि सासूला सुद्धा तेवढीच जबाबदार करते. मासिक पाळीबद्दल पण मॅडमने सुंदर उदाहरण दिलं. परंतु आपल्या स्वामींनी तर मासिक पाळीची सुंदर निर्यात सांगितलेली आहे ती प्रत्येक स्त्रीला माहितीच असेल. मासिक पाळी हा काही अधर्म नाही आणि तो आपल्याच धर्मातील एक भाग आहे आणि आपलंच 9 नाड्यांपैकी एक नाडी हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी त्याचं काही उदाहरण देत नाही इथे.
मासिक पाळीबद्दल सुद्धा मॅडमने खूप सुंदर विवेचन केलं आहे. आणि आधुनिक विचाराने जगा, प्रत्येक महिलेने आधुनिक विचाराने जगा. माझ्या सासूने त्रास दिला म्हणून मी माझ्या सुनेला त्रास देईन हा विचार प्रत्येकाने बाळगू नका आणि समोर चला असा मोलाचा संदेश मॅडमने आपल्या या विवेचनामध्ये दिलेला आहे. मॅडमने या प्रसंगी मी खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद मॅडम. त्यानंतर आपल्या विशेष अतिथी सौ मालतीताई गेडा मॅडम यांना मी या प्रसंगी इथे आमंत्रित करते. सर्वप्रथम महानुभाव पंचकृष्णांना त्यांना प्रणाम. स्त्री शिक्षणाची प्रणिती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. स्वराज्याचं स्वप्न जिने पाहिलं आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारण्यासाठी जी ज्योत त्यांच्या मनामध्ये पेटवली त्या राजमाता जिजाऊ. मराठीतली आद्य कवयित्री मदंबा मदाईसा. महानुभाव पंथाची धुरा खऱ्या अर्थाने जिने पुढे गेली ती बाईसा. अनाथांची नात होणारी सिंधुताई सपकाळ, मदर तेरेसा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस लंडनला शिकायला होते त्यावेळेस काड्यापाट्या विकून त्यांना पैसे पाठवणारी रमाबाई आंबेडकरांच्या पत्नी. या समस्त आपल्या भारतातल्या स्त्रियांना मी कोटी कोटी सगळ्यात पहिल्यांदा प्रणाम करते. श्रीकृष्ण महानुभाव सेवा मंडळ आणि महानुभाव सेवा संघ असा हा दुहेरी दोघांनी मिळून एकत्रित हा कार्यक्रम आमच्या या ठवरे सभागृहात घेतला त्याबद्दल मला खरंच आनंद झाला आहे. तुम्हाला माहीत नसेल तर म्हणून मी माझा परिचय सांगते. मी केडाम साहेबांची सून आहे. मी इतिहासाचे अभ्यासक आहे. त्याच्यामुळे मी जेही बोलेन ते इतिहासाच्या दृष्टीतूनच बोलेन. आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सगळ्या भगिनी आणि बंधू, आज जागतिक महिला दिन. आपल्या सगळ्यांना या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप अनंत कोटी शुभेच्छा मी देते. औरत तेरी यही कहानी, औरत तेरी यही कहानी, आंचल में दूध है फिर भी आंखों में पानी. वर्षानुवर्ष युगे आपण हे बायकाच्या बाबतीमध्ये म्हणत आलो होतो. त्यावेळेस आपल्याला आठवते महिलांना पहिले पायपीट करून विहिरीच्या चाकावर पाणी शिंपणारी बाई. आपल्याला आठवते सकाळी पहाटे उठून 5च्या सुमाराला ओव्या म्हणून जात्यावर दळण दळणारी बाई. आपल्याला आठवते चुलीमध्ये लाकडं जाळून त्याच्यावर भाकरी थापणारी बाई. हे सगळे चित्र ज्यावेळेस आपल्याला दिसते त्यावेळेस आपल्या समोर येते की ग्रामीण स्त्री, खेड्यातली बाई. आपण पुराण काळामध्ये जातो. आता पुराण काळामध्ये माता सीतेने आपलं सत्व राखण्यासाठी अग्नी प्रज्वलित केला. 14 चौकड्याचा जिचा पती आहे म्हणजे रावण, ती मंदोदरी. या मंदोदरीने आपल्या नवऱ्याला त्या काळात खडे बोल सुनावले होते. द्रौपदीचा अपमानाची ज्वाला अख्खं महाभारत घडवून आणते. अशा या आपल्या भारतातल्या स्त्रिया माता जिजाऊने स्वराज्याचं संपूर्ण स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांना कसं उभं केलं आणि सारथी व्हायचं असेल तर श्रीकृष्णासारखा हो असं स्वामी विवेकानंदांना जी सांगते ती त्यांची आई भुवनेश्वरी. या समस्त महिलांना आज या महिला दिनाच्या दिवशी मी कोटी कोटी प्रणाम करते.
हे कसं जमलं त्यांना सगळं? चिमणीचा खोपा पाहिलाय का तुम्ही? सुगरण चिमणी. सुगरण चिमणी वर्षानुवर्ष, हजारो वर्षापासून एकाच प्रकारचा खोपा तयार करतात. पण माणसाच्या तुलनेमध्ये तिचा खोपा कुठे आहे? ती तोच खोपा ती तयार करते. पण माणूस मात्र चंद्रावर जमिनी विकत घेत आहे आणि तिथे घर बांधण्याचं स्वप्न पाहत आहे. का? कारण माणसाला प्रश्न पडतात जिज्ञासा. आपल्या महानुभाव पंथामध्ये महादंबीला जिज्ञासा होती. ती सारखी स्वामींना प्रश्न विचारायची, जिजी हे कसं, जिजी हे का, जिजी काय करू. जिज्ञासा. माणसांना प्रश्न पडले, ते विचार करू लागले आणि तसंच आणि म्हणून त्यांनी प्रगती केली. तसंच आजच्या घडीला स्त्रियांना सुद्धा प्रश्न पडू लागलेले आहेत. स्त्रिया विचार करत आहेत, कसं करायचं, काय करायचं. माझ्या मते मला असं वाटते, कोणतीही स्त्री असो, ती ग्रामीण असो, शहरातली असो, मध्यमवर्गीय असो, सगळ्या स्त्रियांची, श्रीमंत असो, गरीब असो, सगळ्या स्त्रियांचे दुःख, भोग आणि वेदना या सारख्याच असतात. फरक फक्त परिस्थितीचा असू शकतो. आधीच्या काळामध्ये सीता आणि द्रौपदी ह्या अतिशय सुंदर, हुशार आणि चाणाक्ष स्त्रिया म्हणून गणल्या जात होत्या. त्यांच्या अपमानाची आग महाभारत आणि रामायण घडवून गेलं. गार्गी आणि मैत्रेयीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. गार्गी आणि मैत्रेयी ह्या दोन स्त्रिया, या दोन स्त्रियांनी वादविवादामध्ये त्या काळातल्या पुरुषांना हरवलं आहे. पुरुषांचा एकाधिकार त्यांनी संपवला. आपण जर अजून पुढे आलो बौद्ध काळामध्ये, तर बौद्ध काळामध्ये आम्रपाली नावाची गणिका वेश्या, हिने सुद्धा बुद्धाला ती शरण गेली. तिच्यामध्ये परिवर्तन झालं आणि ती बौद्धमय झाली. अजून जर आपण पुढे आलो सुलतानशाहीचा काळ, तर ह्या सुलतानशाहीच्या काळामध्ये रजिया सुलतानाने आपल्या वडिलांचं राज्य पुढे चालवलेलं आहे. हा इतिहास आहे. मोगलांच्या काळामध्ये अहमदनगरची जी चांद बीबी होती, त्या चांद बीबीने शेवटच्या क्षणापर्यंत अकबराला तिथे येऊच दिलं नाही. त्याचा प्रतिकार तिने केला. चांद बीबी. मेहरुन्निसा नूरजहां, माहित आहे का कोण आहे नूरजहां? नूरजहां ही अकबराची सून. नूरजहां ही जहांगीरची बायको, जिला आपण सलीम अनारकली असं म्हणतो. पण एक लक्षात ठेवायचं असते की अनारकली ही तिची पदवी आहे, जी तिला नृत्यामध्ये मिळालेली आहे. त्या काळात गायन आणि नाचणं हे असभ्य मानलं जायचं. पण आजचा काळ असा आहे, आपलं पोरगं पहिलीच नाही तर संगीताचा क्लास लावतो, पोरगी पहिलीच नाही तर डान्स क्लास लावतो. आपण सुधारलेलो आहे. अशी ही नूरजहां हिने अकबराच्या नंतर 11 वर्ष ती राज्याची वास्तविक शासक म्हणून तिने राज्यकारभार सांभाळलेला आहे. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई, पतीच्या निधनानंतर तिने राज्यकारभार केला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सासऱ्याने तिला राज्य दिलं, सासऱ्याने तिला राज्यकारभार दिला. पण एक गोष्ट आहे, मी जी उदाहरणं देत आहे, ही उदाहरणं राज्यकारभारातल्या महिलांची आहेत. मग सामान्य महिलांचं काय? सामान्य महिलांना अधिकार कसे मिळाले? त्यांच्यामध्ये परिवर्तन कसं झालं? त्या उभ्या कशा राहिल्या? त्याचंही एक कारण आहे. अंगावर शेणमातीचे गोळे या माऊलीने घेतले, स्वतः शिकली, नवऱ्याच्या पाठीमागे उभी राहिली आणि आपल्याला शिक्षणासाठी तिने तयार केलं. ती आपली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. तिने आपल्याला शिक्षणाची सुरुवात तिच्यापासून झाली. आणि हा जो कालखंड आहे, दोन गोष्टी लक्षात घ्या तुम्ही. दोन कालखंड महिलांना उभं राहण्यासाठी झालेले आहेत. दोन कालखंड. त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुल्यांनी शिक्षणाची ज्योत फुलविली हा पहिला कालखंड.
बदलाला सुरुवात झाली. आपण बदलत राहिलो, शिकत राहिलो. पण नुसतं शिक्षणाने होणार होतं का? त्याला शिक्कामोर्तब लागते. मंत्री संत्रित लोक बोलून जातात, पण ती गोष्ट पक्की व्हायसाठी त्याला जीआर लागतो. जीआर म्हणतात त्याला. नुसतं शिक्षणाने होत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडवी लागलं आणि त्यानंतर संविधान आणलं आणि त्या संविधानाने आपल्यावर शिक्कामोर्तब केलं महिलांच्या सगळ्या अधिकारावर. त्यांच्यामुळे आपल्याला हे अधिकार मिळाले. आज मी इथे बोलत आहे, शिक्कामोर्तब झालेलं आहे संविधानाने. आणि त्यानंतर संविधानाच्या मध्ये काही दुरुस्त्या झाल्या. त्याच्यामध्ये 73वी आणि 74वी जी घटना दुरुस्ती झाली, त्या घटना दुरुस्तीमध्ये आपल्या महिलांना सुरुवातीला 30%, त्याच्यानंतर 33% आणि आता स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे काय तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आणि तुमच्या ह्या वार्ड मेंबरच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50% जागा ह्या आरक्षित ठेवलेल्या आहे. याला मौन क्रांती असं म्हणतात. असं म्हणतात की चालण्यामुळे चरण आणि प्रगतीमुळे आचलन महिलांचं घडतं. मॅडम मी मागे सांगितलं, मगाशी सांगितलं तो सुद्धा तिथे. आईसलँड हा असा एकमेव देश आहे जगातला. आईसलँड हा असा एकमेव देश आहे तिथे स्त्री आणि पुरुष समानता खऱ्या अर्थानं आहे. न्यूयॉर्क मध्ये कापडाच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या महिलांनी आंदोलनं केली. कशासाठी? तर समान वेतनासाठी. कशासाठी? तर कामाचे तास कमी होण्यासाठी. आणि हा त्यांचा लढा इतिहासातला पहिला महिलांचा लढा म्हणून गणला जातो. तो 8 मार्चला झाला. आणि तेव्हापासून त्याच्यानंतर जी विश्व महिला परिषद झाली, त्या विश्व महिला परिषदेमध्ये 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्याचं कारण असं होतं की महिलांच्याही कार्याचा सन्मान व्हायला पाहिजे. म्हणून हा दिवस आपण जागतिक स्तरावर साजरा करतो. स्त्री म्हणजे जन्मदाता, स्त्री म्हणजे संस्कार, स्त्री म्हणजे महान कार्य आणि स्त्री म्हणजे घराचं घरपण. या घराच्या घरपणाला घरपण देणारी आणि स्त्री किती कर्तृत्ववान असते, किती त्याग असतो स्त्रीमध्ये, याचे एक जिवंत उदाहरण मी तुमच्या पुढे देते. लता भगवान करे ही 65 वर्षाची महिला लुगडं घालणारी, कास्त्याचं लुगडं घालणारी 65 वर्षाची ही महिला, तिचा पती एक दिवस आजारी पडला. खेड्यात राहणं. डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी म्हटलं तिला शहरात न्यावं लागेल, छातीपोटी पैसा नाही. तिने कसा तरी आपला पैसा जमवला, गहाण मोठा ठेवला, नवऱ्याला शहरात घेऊन गेली. शहरातले दवाखाने महागडे. जसं डॉक्टरांनी तपासलं आणि डॉक्टरांनी जसं तपासलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हा असाध्य रोग आहे, याला पहिल्यांदा टेस्ट कराव्या लागतील. आणि त्या अडाणी बाईनी, त्या अज्ञानी बाईनी, त्या लुगडेवाल्या बाईनी जेव्हा टेस्टची किंमत ऐकली, किती रुपयाच्या टेस्ट, तेव्हा ती सुन्न झाली. डोकं सुन्न करून ती खाली बाकावर बसली, डोक्यावर हात ठेवून. थोड्या वेळाने एकदम चमक तिच्या डोळ्यात आली. कशामुळे आली चमक तिच्या डोळ्यात? एकदम चमक त्या बाईच्या डोळ्यात आली, कारण तिचा हात ज्या पेपरवर तिने ठेवलेला होता त्या पेपरामध्ये एक बातमी होती. बातमी अशी होती की धावण्याची मॅरेथॉन, बक्षीस लाखाच्या वर. त्या बाईने आव नाही पाडला, ताव नाही पाडला, काहीच नाही पाहिलं. तिच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त होता आपला नवरा. ती बाई
याच्या आधीही ती पळत होती, याच्या आधीही ती धावत होती, पण जनावरांच्या मागे, गाई गुरांच्या मागे. याच्या आधीही ती धावत होती 2 वेळच्या घासासाठी, पण आज ती धावत होती नवऱ्याच्या श्वासासाठी. ती इतकी धावली, बेभान होऊन धावली की तिनं भान राहिलं नाही की आपल्या लुगड्याचा कासका सुटेल आणि तो पायात अडकेल आणि आपण पडून जाऊ. डोळ्यासमोर एकच चित्र, फक्त आपला नवरा आणि फक्त आपला नवरा. हे प्रतिव्रता धर्म हा फक्त आपल्या भारतामध्येच असू शकतो असं मला वाटते. आणि शेवटच्या क्षणी ही बाई ती स्पर्धा जिंकली, अनमानी बाई. आणि जेही काही बक्षीस आलं असेल तिने आपल्या नवऱ्याचा इलाज केला असं आपल्याला म्हणता येईल. त्याचं कारण काय असेल तुम्ही विचार करा. एवढी शक्ती तिच्यामध्ये आली कुठून? ही आपल्या भारतातल्या स्त्रियांमध्ये आतमधून ही शक्ती असते, आपण फक्त वापर करत नाही. तिचा प्रतिव्रता धर्म तिला स्वस्त बसू देत नव्हता आणि त्या प्रतिव्रता धर्मामुळे ती धावली. आणि दुसरं एक कारण होतं धावण्याचं, ते म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे. गरज असेल तर आपण वाटेल ते काम करतो. अजून एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगते, लक्षात राहावी म्हणून सांगते. ईश्वराने आपल्याला एक खूप मोठी ताकद दिलेली आहे, ती म्हणजे विस्मरण शक्ती. मी स्मरण शक्ती म्हटलं नाही, लक्षात घ्या, स्मरण शक्ती दिलेलीच आहे. पण विस्मरण शक्ती ही ईश्वराने प्रत्येक महिलांमध्ये आणि सगळ्यांमध्ये दिलेली आहे. जर नुसती स्मरण शक्ती दिली असती तर काय झालं असतं? जर नुसती स्मरण शक्ती जर आपल्याला दिली असती तर आपण तेच ते आठवत बसलो असतो आणि वेडे झालो असतो. जे लोक तेच ते गोष्ट आठवतात त्यांना आपण वेडे म्हणतो. म्हणून ही विस्मरण शक्ती, याच्यासाठी की जेही काही झालं असेल ते विसरून जायचं. फॉरगेट अँड फॉरगिव्ह, विसरा आणि माफ करा. सगळ्यात शेवटी मी एवढंच म्हणेन, शृंखला पायी असू दे मी गतीचेच गीत गाईन. शृंखला पायी असू दे मी गतीचेच गीत गाईन. दुःख उजळण्याचा आता आसवांना वेळ नाही. जय हिंद, जय भारत. सुंदर विवेचन केलं मॅडमनी. सुगरणीच्या खोप्याचं वर्णन सुंदर केलं, कारण सुगरणी इतकी सुंदर खोपा बनवते आणि खोपा बनवून सोडून देते. एवढं सामर्थ्य त्या सुगरणीमध्ये आहे, तेवढंच सामर्थ्य आपल्या स्त्रीमध्ये सुद्धा आहे. त्याविषयी मॅडमने सुंदर असे उदाहरण दिले. स्त्रियांच्या दुःख, वेदना आणि त्रास हा सारखाच आहे. मग ती एखाद्या श्रीमंत घराण्याची असो किंवा एखाद्या झोपडपट्टीमध्ये राहणारी स्त्री असो, वेदना या प्रत्येक स्त्रीच्या या सारख्याच आहेत. मॅडमने अनेक इतिहासाचे उदाहरण आपल्याला दिले. इतिहासामध्ये जाऊन स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा सुद्धा मॅडमने या प्रसंगी आपल्याला दिला. स्त्रीला पती हा परमेश्वर आहे याकरिता सुंदर शक्तिशाली महिलेचे उदाहरण मॅडमने दिले. खूप सुंदर मॅडमने विवेचन या प्रसंगी केलेलं आहे. मला स्त्रियांविषयी एक मनावर वाटेल की हृदयी पाना नयनी पाणी, हृदयी पाना नयनी पाणी, जन्मोजन्मीची कहाणी. स्त्री ही बंधिनी, स्त्री ही बंधिनी. ही स्त्री कितीही गगन भरारी मारली तरी ती बंधनातच आहे. पतीच्या बंधनात आहे, मुलाच्या बंधनात आहे, लग्नाच्या आधी वडिलांच्या बंधनात आहे. अशी बंदिस्त स्त्री, या बंदिस्त स्त्रीचे सुंदर सुंदर उदाहरण मॅडमने दिले. त्या प्रसंगी मॅडमचे या मी आभार व्यक्त करते. आणि सरते शेवटी आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या सोनूताई नागापूरकर मॅडम यांना मी या प्रसंगी विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शनपर भाषण करावे. चेतश्चिन्तय चित्परं चितिहरं चिच्चेतनं चिन्मयं मोहं मुञ्च मनो मनोभवमः कोपालपालं तरम् अन्तःकोशमकोशकोशनिकरं सन्मूलमन्मौलिनं जीवं जीवयति चक्रश्च निकरं चक्रेश्वरं त्वं परं चक्रेश्वरं
महाप्रसंग या संयुक्त विद्यमानाने होत असलेला आज जागतिक महिला दिन आणि या दिनाच्या निमित्ताने आज उपस्थित झालेल्या लीला मॅडम तसेच मेहर मॅडम आणि गोबडे मॅडम आणि आपण सर्व आपल्या सर्वांना माझा नंतर प्रणाम. मी माझ्या श्री गुरुवरांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते आणि माझ्या सेवेला प्रारंभ करते. आज आणि उद्या आणि काल या 3 गोष्टीचा अनुभव आपण इथे घेतलेला आहे. मॅडम बोलल्या त्यांनी आधी काय झालं याविषयी आणि तुम्हाला काय करायचं आहे याविषयी दोन्ही मॅडमने आपल्याला खूप सुंदर असं विवेचन केलेलं आहे. महिला किंवा एखादी स्त्री ती आई, बहीण, पत्नी, मुलगी या सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या ती निभावत असते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक तिचे एक वेगळं महत्व असतं. तसं आपल्या सगळ्यात आपण जरी एखादी स्त्री असली तरी आपल्यालाही आई आहे, आपल्यालाही बहीण. या सगळ्या गोष्टीतून तुम्ही स्वतःचं निरीक्षण करायचं आहे की आपण सध्या काय आहोत, आपल्याला काय करायचं आहे. तिघी पण आम्ही 4ही महिलाच आहोत आणि महिलांना उपदेश केलेला आहे की तुम्हाला काय करायचं आहे. कारण समाजाचा सर्वात महत्वाचा घटक जसं पुरुष असतो त्याचप्रमाणे स्त्री आहे. आज आपण समाजामध्ये आरक्षणाची संरक्षणाची भाषा बोलतो. आज स्त्रीला आरक्षण आहे 50%, 33%, 30% जे काही आहे. पण माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 12व्या शतकात स्त्रीला आरक्षण दिलं होतं, स्त्रीला संरक्षण दिलं. स्वामींनी तेव्हाच सांगितले तुम्हाला पुरुषाप्रमाणे जगायचं. तेव्हाच स्वामींनी तिला स्वतंत्र केलं. सारंग पंडिताचा खूप चांगला संदर्भ आपल्याला माहिती आहे. स्त्रिया स्वामीजवळ बसलेल्या होत्या, चर्चा मंत्र सुरू होतं. त्यांच्याविषयी ते विचारपूस करत असताना सारंग पंडित येतात आणि त्यांना असं वाटतं की स्वामी काय या स्त्रियांना सांगत असतील, यांचं काय काम आहे भांडेपुणे करणे आणि यांना काय तत्वज्ञान स्वामी देत असतील. स्वामी तर सर्वज्ञ आहे. त्यांच्या मनातला जो किलमिश आहे तो स्वामींनी जाणून घेतला आणि स्वामी सारंग पंडितांना म्हणतात तुमचा काय जीव आणि यांचा काय जोडी आहे. तुम्हाला काही अनेक देव राखत आहे आणि यांना काही अनेक देव राखत आहे का. नाही, तर त्याही तुमच्या इतक्याच श्रेष्ठ आहेत, त्याही तुमच्या इतक्याच परिपूर्ण आहे. तुमच्या बघण्याचा जो भाव आहे, तुमचा जो दृष्टिकोन आहे हा बदलावा, असं शिक्षा पण स्वामी सारंग पंडितांना करतात. मग असा हा आपला पंथ आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेला एक गोष्टी स्त्रियांच्या आपण जर बघतो म्हटलं ना तर आपल्याला इतकं महत्वपूर्ण ज्ञान त्यामध्ये कळेल. आजही मॅडमने सांगितले की मासिक पाळीचा विषय आजही भरपूर महिलांना माहिती आहे, महाराष्ट्र पंथातल्या स्त्रियांना माहिती आहे की जेव्हा आपल्याला पाळी येते तेव्हा आपण देवपूजा करू शकतो. आपण आपले देवधर्म करू शकतो, आपण खानपान करू शकतो, सगळं करू शकतो है ना. मग तरीही मला सांगा आजही अशा स्त्रिया आहेत की त्या या गोष्टी स्वीकारत नाही का. हा माझा प्रश्न. का स्वीकारत नाही. अरे तुम्ही स्वतःला बंधनात ठेवताय का. घरच्यांना प्रॉब्लेम नाही, देवाला प्रॉब्लेम नाही. ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाला प्रॉब्लेम नाही तर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम. आधी जसं मॅडमने सांगितलं की आधी आजही तो त्रास होतोच, पण जरी झाला तरी त्यावेळेस तो त्रास कमी व्हावा किंवा आराम व्हावा म्हणून बाजूला ठेवलं जातं. पण याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही त्याला एक वेगळी बाजू दिली असेल. समाजात पुष्कळशा घडामोडी झाल्या. 12व्या शतकानंतर आणखी स्त्री गुलाम झाली. स्वामींनी जरी तेव्हा सामर्थ्य किंवा तेव्हा सर्व गोष्टी तिच्यासाठी स्वतंत्र केल्या, पण पुढे चालत असताना या सगळ्या गोष्टी परत ती कुठेतरी बंधनात अडकली आणि याच्यातही कारणीभूत तीच आहे. आजही बरेचदा असं होतं, आजही बरेच महिला इथे गृहिणी आहेत आणि बरेच इथे चांगल्या पोस्टवर आहेत. तर मला तुम्ही सांगा एखाद्या वेळेस प्रोग्राम असला किंवा आपल्या मुलाची किंवा मुलीची तब्येत बिघडली, कोण सुट्टी घेते. आई घेते की वडील. का ती स्वतःहूनच म्हणते नाही हो तुम्ही आज ऑफिसला जा, मी ना घरी थांबते. का नाही म्हणत ती. कारण तिच्यामध्ये ते जे सामर्थ्य आहे ना ते फक्त तिच्यातच. तर हे जे मागे घेण्याची पद्धत, हे मागे येण्याची पद्धत आणि दुसऱ्याला समोर ठेवण्याची पद्धत जी आहे ना किंवा एक स्वभाव तिचा आत्मीय स्वामी म्हणतात की स्त्रिया ज्या आहेत
त्या पुरुषापेक्षा स्नेहाळू आहे. मॅडमनी सांगितलं की स्तनपान किंवा बाळाला ज्याही सगळ्या गोष्टी पौष्टिक आणि त्या सगळ्या गोष्टी स्त्रियांकडे मिळायला पाहिजे आणि द्यायला पाहिजे. आजकाल आधुनिक क्षेत्रातली स्त्रिया सगळ्या गोष्टी करत नाही. जगामध्ये आपण बघतो खूप काही गोष्टी हेल्थ इश्यूज सांगतात की त्याच्यामुळे आम्हाला हेल्थ प्रॉब्लेम होतो. पण असं नाही. मुळात ज्यांचं त्याच्यावर संशोधन आहे, ज्यांचा अभ्यास आहे, त्या सांगतात की नाही, हे उलट 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष आपण स्तनपान करायला पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी मग स्वामींनी तेव्हा सांगितलं की मातेचे स्नेह ते नैसर्गिक. 12व्या शतकाचा काळ आणि आज आपण कुठल्या शतकात जगतो हे आपल्याला स्वामींनी तेव्हा सांगितलं. पण ही गोष्ट आपण विसरून जाता कामा नये. आणि मुळात आज श्रीकृष्ण सेवा मंडळामध्ये मी बरेच वर्षापासून येते. आता 2-3 वर्ष तर जवळपास झाली. आणि मी प्रत्येक वेळेस सांगते, तुम्ही तुमची मुलं किंवा मुलगी कोणी पाळली असेल त्यांना घेऊन यायचं. कोणी आणलं ते ठरलेले आणतात. बाकी का त्यांनी ऐकू नये का? या गोष्टी तुम्ही आता माता झालेल्या आहात. तुमचं आयुष्य मॅडमने सांगितलं 30 पेक्षा वरचं आहे. म्हणजे आई प्रत्येक मुलगी बाई झालेली आहे, वडील झालेले आहे. मग आता गरज कोणाला हे ऐकण्याची? कोणाला गरज आहे? मुलींना, तुमच्या मुलाला गरज आहे. जसं मॅडमने सांगितलं की एखाद्या मुलाचं किंवा एक पती कसा व्हावा, जसं पत्नी तेवढी परफेक्ट व्हावी तसं पती व्हावं. त्याने आईचं मन सांभाळावं, पत्नीचं मन सांभाळावं आणि मग या सगळ्या गोष्टी. मग तो मुलगा आहे काही जर ऐकायचं नाही. ही माता चुकली की नाही? आज जागतिक महिला दिन आहे. 365 दिवसापैकी 1 दिवस. पोस्ट बघताना मी एक पोस्ट बघितली. एका महिलेचं त्याच्यावर असं विवेचन होतं. ती म्हणते जसं बैल फळ असतो की नाही, तो दिवस मला हवा असेल. बैल फळ है ना, की बराबर ते वर्षभर राबतात, ते तुतारे टोचतात, त्याला उन्हात हे करतात है ना. या सगळ्या गोष्टी जसं की महिला राबते आणि वर्षांना 1 दिवस तिच्यासाठी. सांगा बरं, त्याला तरी तू पूर्णाची पोळी खायला मिळाली, तुम्हाला मिळाली का? नाही ना. मग आपल्यासोबत हा बैलपोळा होऊन मग यासाठी समाज तर सुधारायचा आहे, जग सुधारलं पाहिजे, आपली इच्छा आहे. पण त्यासाठी पहिले घर. प्रत्येक आलेल्या सगळ्या महिलांनी जर ठरवलं की माझं, जसं मॅडमने सांगितलं की 10 मिनिटं तरी मोबाईल विरहित जगायचं. आई राहू शकते का आजकालची? हा मोबाईल जो आहे तो कोणी दिला मुलांच्या हातात? हे मान्य करता का सगळं? आईने दिला हे मान्य करता का दिला? आपल्या वेळेस म्हणजे मी लहान असताना मोबाईल नव्हता, म्हणजे तुम्ही असताना तर मुळातच नव्हतं, बरोबर? मग आपण जगलो नाही का? आपण घडलो नाही का? आपल्या आई वडिलांना आपले इतके विचार होता का? नव्हतेच ना. स्वार्थ प्रकरणी जो मुलगा होता, जो पुरुष होता, जो कोणी होता, तो एखाद्या आईच्या उदरी आलेलाच माणूस होता. कुठे कुठले संस्कार? हे आपलं निरीक्षण आपण करायला पाहिजे. जेव्हा लहान मुलं असतं, लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्त घडते. त्या प्रकारे ते आईच्या हातात आणि तेवढंच वडिलांच्या हातात आहे. दोघंही तेवढेच जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींसाठी. आई राबवत असते आणि बाबांनी म्हटलं काही गरज नाही राबवायची, त्या मुलाला तेवढंच हे होतं. किंवा बाबा राबवत असतील तर तुझ्या बाबाला काय काम आहे, माझ्यावर आयुष्यभरच राबवत होते आणि तुझ्या राबवत. ही चुकीची गोष्ट. आपल्या मुलांना आपण कसं घडवायचं हे आपल्यावर डिपेंड आहे. मी एक तो प्रसंग सांगते कारण मला महत्वाचा वाटतो. जसं मासिक पाळीविषयीचा स्वामींचा पूजा अवसर झाला सकाळचा आणि स्वामी विहरणासाठी बाहेर पडले असताना उमाईचा त्यांच्या दर्शनाला आल्या होत्या. पण त्यांना माहिती होतं की मला स्वामींना स्पर्श करता येणार नाही, त्यांच्या श्रीचरणावर माझं डोकं ठेवता येणार नाही. म्हणून मग त्या दूरच बघितलं त्यांनी अवसर आणि त्या गेटच्या असं दाराच्या बाहेर उभ्या होत्या. सर्वज्ञ तर सर्वज्ञ आहे. स्वामी विहाराला जात असताना स्वामीची दृष्टी त्यांच्यावर गेली. त्या स्वामींपर्यंत आल्या आणि स्वामींना नतनमस्तक झाले. पण नतनमस्तक होत असताना दुरूनच वागले. दुरून वागल्यानंतर स्वामींनी आपल्या श्री चरणाचा अंगठा तिच्या कपाळी स्वतःच वर केला असा तिथं दुरूनच वागले. पण मग जसा तो स्पर्श झाला तशी ती मागे सरकली.
मागे सरकली तेव्हा स्वामी म्हणतात, हे काय बाई, तुम्ही माझ्या निधीची या स्त्री चरणाच्या अंगठाचा विटाळ केला वा विटाळ लावला. मग ती घाबरली. ती म्हणते, मी काय केलं नाही दिदी, तुम्हीच वर पाय केला, स्वामींनी स्त्रीकर वर केला, असं तिचं म्हणणं होतं. मग स्वामी लगेच भट्टोबासांना म्हणतात की वानरिया, आता मला कुठे जावं लागेल, लोणारला जावं लागेल तर ह्या सगळ्या शुद्धीकरणासाठी, असा स्वामी अशा याच्यामध्ये त्याला बोलतात. तर मग स्वामी ती घाबरली ना त्या अवस्थेमध्ये, अरे माझ्यासाठी खूप मोठी चूक झाली आहे. मग स्वामी तिला म्हणतात की बाई, जसे आपले 9 नाडी असतात त्यापैकी ही एक नाडी, एक शुक्ल एक आणि एक कृष्ण, या 2 पैकी, आणि ज्या प्रकारे जसं नाकातून शेंबूड येते, कानातून मळ निघते, तोंडातून थुंका येते आणि मळ विसर्जन होते, हे जसे शरीराचे देहधर्म आहे त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात. मग हा काय विकार, मग जेव्हा सर्दी होते तेव्हा विकार नाही, विटाळ नाही, आणि आता काय या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या ती एक नाडी आहे ती तेवढ्या वेळापर्यंत स्रवते आणि परत थांबते. मग याच्यामध्ये काहीही कुठल्याही प्रकारचा विकार नाही. आणि जर कोणी असं करत असेल तर त्याला काय होते, प्रतदेहाचे नर्क होतात, असं स्वामी सांगतात. मग आता तुम्ही ठरवायचंय देव करायचंय की नाही करायचंय, बाहेर बसायचंय, मोकळा व्हायचंय, हा आपला विषय. कुठल्याही गोष्टीचं ज्ञान परिपूर्ण झाल्याशिवाय त्यावर आचरण करू नये असं मला वाटतं. सांगितल्यावर त्यावर तुम्ही त्याचं अजूनही विश्लेषण करू शकता भरपूर ठिकाणी. श्री गोविंद प्रभू महाराजांचा असा एक प्रसंग आहे. उपाध्यायांच्या 2 मुली होत्या, त्यापैकी एक त्या 2 स्त्रियांपैकी एक होती की विधवा होती आणि एक जी होती तर ती मासिक धर्माला झाली. मग अशा वेळेस सावित्री आणि अशा 2 त्या स्त्रिया, सावित्री आणि गावित्री. मग सावित्री जी होती ती की नाही विधवा होती आणि जी गावित्री होती तर ती मासिक धर्माला झाली. मग आता स्वामी त्यांच्या बिडारी म्हणजे त्यांच्या ओसरीवर आसन असायचं गोविंद प्रभू महाराजांचं. आणि मग गोविंद प्रभू महाराजांचं आसन असल्यावर ती बाहेर गेल्यावर ती तिथे बसली, बेडच्या ती टाकली, तेव्हा जे काही वापर असेल जे काही पद्धत असेल त्या पद्धतीने तिने ती टाकली आणि बसली. मग तिची आई तिला म्हणते, अगं तिथे बसू नकोस, कारण रावड येते तर तुला गोविंद प्रभूचा स्वभाव सर्वांना माहिती कशा प्रकारे होते, ते तुला थापा मारतील, लोटून देतील, ओरडतील तुझ्यावर, रागात त्याच्या जागी तू बसू नकोस. मग अशा वेळेस ती म्हणते, असं काय आपलं ज्वर आणि आपणच नाही बसायचं, ती बसली. ती बेटी गोविंद प्रभू महाराज आल्यानंतर तिला बघतात, तिला म्हणतात ती उठत नाही, तिला थापा मारून दूर लोटतात आणि तिची जी चादर होती का ती घेतात आणि बाजूच्या रांजणामध्ये टाकतात. मग आता झालेला हा सगळा प्रसंग ती जी त्यांची उपाध्यायांची जी पत्नी आहे ती उपाध्याय आल्यावर सांगतात की असं असं झालं आणि रावणाने तो आता त्या रांजणामध्ये टाकल्यामुळे ते रांजण आता भ्रष्ट झालं, मग ते विकार म्हणजे त्याला विटाळ झाला. मग ते उपाध्याय काय म्हणतात की मोठ्या भांड्याला कधी विटाळ होतो का, तुम्ही काय करा त्याचं पाणी घुसून टाका आणि जे सडलेलं नाही त्याचा धूर करा. म्हणजे आधी असायच्या नाही शोधच्या सगळ्या गोष्टी, मग त्या पद्धतीने तुम्ही करते ते होऊन जाईल. मग तिने उपसल्यानंतर पाणी त्यात तसंच भरलेलं होतं बरं का परत ते. आणि मग संध्याकाळी सगळे झोपल्यानंतर उपाध्यांच्या स्वप्नामध्ये काय येतं की एक मुंजा आहे आणि तो तिथलं पाणी घेतोय. मग ते उपाध्याय म्हणतात की हे असं करू नका, कारण की ते विटाळलेलं आहे ते तुम्हाला जमणार नाही. मग तेव्हा ते म्हणतात की नाही, श्री प्रभू बाबांचा स्पर्श झाल्यामुळे ते काय झालंय, पवित्र झालेलं आहे, त्याच्यामुळे इथे काहीही नाही. म्हणजे अस्पृश्य या सगळ्या गोष्टी जे आपण बघतो ते आजच नाही तर तेव्हापासून श्री गोविंद प्रभू महाराजांनी आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला या गोष्टीचा संदेश दिला की अरे हे काय आहे, हे एक नैसर्गिक क्रिया आहे, याच्यामध्ये तुम्ही आणायचं जे होतंय तुमच्या मनाने होतं का, आपण जर ठरवलं 5 दिवस लेट होतं का, नाही, जे व्हायचं त्यावेळेस बरोबर त्या गोष्टी होतात. मग तुम्ही त्या गोष्टी टाळू शकत नाही तर तुम्ही या गोष्टी करू शकत नाही. म्हणून जे आहे ते नैसर्गिक आहे, तुम्हाला स्वतंत्र दिलेलं आहे. तुम्हाला शिक्षणाचा सावित्रीबाई फुलेंनी जसं ज्या पद्धतीने तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला या समोरच्या काळामध्ये, पण तेव्हा स्वामींनी दिलं तत्वज्ञान निरूपण स्वामी करत होते तेव्हा स्त्रिया असायच्या, ऐकायचं ज्ञान, बाई सगळं तेवढं तत्वज्ञान
या सगळ्या महत्वाची होती, ती पृष्ठक होती, ती जिज्ञासा होती. तिच्या प्रत्येक गोष्टीमुळे, तिच्या चर्चेमुळे, तिच्या प्रश्नांमुळे आज या चरित्रासारखा ग्रंथ आपल्याजवळ आहे. आज आपल्याही स्त्रियांचे जर तुम्ही कर्तव्य पाहिले, आज जिजाऊ मातांनी शिवाजी महाराज घडवले, येसुबाईंनी संभाजींना सपोर्ट केला, झाशीच्या राणींनी झाशी लढवली. या सगळ्या गोष्टी आपण जसं पाहतो अहिल्याबाई होळकर असतील, सगळ्या या ज्या आहेत या क्रांतीवीर महिला आहेत. यापैकी आपल्या पंथातील जर आपण पाहिले, जर महत्त्वता नसतील तर आज नागदेवाचार्य आणि हा पंथ आपल्याला दिसला नसता. भानेखेडीच्या ज्या रम्यवणी जे आपण सांगतो, तेव्हा भानेखेडीला आचार्यांची विस्तृत पडली होती. मग या विस्तृत अवस्थेत महदांबेला आठवलं की नागदेवाचार्य कुठं असतील. त्याने श्री प्रभू गोविंद प्रभू महाराजांना विचारलं की स्वामी राया की हे नागदेवाचार्य कुठे गेले. तेव्हा श्री गोविंद प्रभू महाराजांनी सांगितले की ते भानेखेडीच्या रम्यवनात आहेत. मग अशा वेळेस तेव्हा त्या तिथे आल्या आणि त्यांना कुरुंदने त्यांच्या मुखी म्हणजे त्यांनी गोरक्ष जे होते त्यांना विचारलं की अशा पद्धतीचं विरक्त पुरुष कोणी आहे का इथे, तुम्हाला कुठे दिसला का, कारण एवढी दाट झाली ती कुठे कुठे शोधणार ना. तिने प्रत्येकाला विचारलं. तेव्हा एक गोरक्ष म्हणतो की हो, तुम्ही ज्या पद्धतीने सांगता ना तसे व्यक्ती तिथे आहेत आणि ते अतिशय मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत. अशा वेळेस ती महदाबा तिथे जाते आणि त्यांना पाठीवर घेते. कुरुंदने मुखी जे असते एक वनस्पती आहे, त्यांच्या मुखामध्ये पिळते, त्यांना थोडं शुद्धीवर आणते. त्याला म्हणते कुठे नागदेया बुद्धपुरीत आपला बाप आहे, आपले सर्वत्र आहे, तुम्हाला तिथे जायचं आहे. नागदेवाचार्य म्हणतो तो देव नाही हा सांगता. नागदेव माने नाही देव माझा, चक्रधर स्वामी कैवल्याचा राजा, निघाली रूपाई अतिशीघ्रतेने, गोरक्षकासे आधी विचारी तिने, अति प्रयत्ने आचार्यांचे शोधनिया तिने काढले. चक्रधर स्वामी ते सोडून गेले, नागदेवाचार्यांच्या मणी दुःख थोर झाले. चक्रधर स्वामी ज्या आचार्यांच्या हाती हा पूर्ण पंथाची धुरा स्वामी सोडून गेले, अशा नागदेवाचार्यांची जी अवस्था होती ती अगदी मरणप्राय होती. आणि अशा परिस्थितीमध्ये तिने ते त्यांना खांद्यावर घेऊन आणला, म्हणजेच आपला पंथ तिने आणला. असेही महदांबे तू नागदयाची प्राण ज्योत चेतना, परमार्गाच्या वृद्धी तुझला शतकोटी वंदना, परमार्गाच्या वृद्धी तुझला शतकोटी वंदना. अशी ही महदांबा. अशा पंथातील अनेक स्त्रिया आहेत की ज्यांचे उदाहरण मी आपल्याला देऊ शकते. एक प्रसंग असा आहे की एल्होर जी साधाईसा होती, साधाईसाला स्वामीने वर गेला होता की तुम्हाला भीती वाटण्यासाठी काही गोष्ट नाही, तुम्हाला स्वामींचा वर होता, न भ्याव साधे तुम्ही ना. मग असा जो वर स्वामीने तिला दिला होता. अशा वेळेस तेव्हा धाडी पडायच्या आणि पहिले काय व्हायचं की गावाने गावात जायची, मार्ग मंडळी गावाने गावात जायचा, मुक्कामी राहायचा. मग अशा प्रसंगी ती धाड पडल्यावर स्त्रिया पुरुषांना सगळ्यांना तेव्हाचे काळ आपल्याला माहिती की कशा प्रकारे होतं. मग अशा वेळेस जेव्हा नागदेवाचार्यांना कळतं की आता जो एक टोळी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते आहे असा संदेश त्यांना जेव्हा मिळतो, तर तेव्हा ते परळी पैजनात या गावामध्ये ते असताना तिथे नायलोला सांगतात की तुम्ही काय करा की जे अशक्त आहे म्हणजे जे चालू शकत नाही, ते इथून पळू शकत नाही, अशा व्यक्तींना येल्लोच्या सांभाळते घालतात नागदेवाचार्य आणि आपण अर्धा मार्ग करून समोर जातात आणि येल्लोला सांगतात की तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही, कारण तुम्हाला स्वामींनी वर दिलेला आहे. मग अशा प्रसंगी ती येल्लो म्हातारी असताना सुद्धा ती अशी दारात गाडी घेऊन उभी असते आणि येणारी टोळी येते आणि ती म्हणते, आल्यानंतर तिला विचारतात की ते कोण आहे, दार असं हे असतं. मग तेव्हा ते म्हणते की इथे चक्रस्वामीची येल्लो आहे. असं म्हटल्याबरोबर बघा ती पण एक स्त्री आहे, तिने मार्ग राखला ना, तिने तेवढ्या सगळ्या लोकांचं संरक्षण केलं. ती म्हणते श्री चक्रधर स्वामीची येल्लो इथे आहे. तर तेव्हा ते शब्द ऐकतात ते जो काही जी टोळी होती ती तिथून निघून जाते. म्हणजे अशा प्रकारे या धर्माचं संवर्धन करणारी स्त्री नित्यविधी निमित्तविधी आचरणामध्ये पण श्रेष्ठ असलेल्या स्त्रिया आपण बघतो. नाती नागायची स्त्री होती की पुरुष होती असं तिचं आचरण होतं की लोकांना ती ओळखायला येत नव्हती. मग अशा प्रकारे आपल्या मानव संप्रदायाचा पण एक इतिहास आहे, तो आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपल्या स्त्री
संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी आहे. संसार करत असताना परमार्थ आपल्याला जोडता आला पाहिजे. अशी भरपूर स्मृती आणि श्रुती आपल्याला दिसेल की ज्यामध्ये किती दिवस संसार करायचा आणि कधी आपल्याला त्याच्यातून बाहेर निघायचं. मॅडमने सांगितलं की आनंद तुम्ही कुठे शोधाल. जसं एका ताईने सांगितलं की परमेश्वराच्या भक्तीमध्ये मला आनंद मिळतो. आजपर्यंत आपण स्वतःसाठी जगतो का, हाही प्रश्न मॅडमने केलेला आहे आपल्याला. तुम्ही खरंच विचारा, तुम्ही स्वतःसाठी कधी जगले आहेत का? नाही म्हणता येत नाही, अगदी नाही म्हणता येत नाही. का तर कुठेतरी जसं एक प्रसंग येतो आपल्या आयुष्यात. जेव्हा तुम्ही आई झाला, जेव्हा तुम्ही एखादी संसारामध्ये एखादी गोष्ट की तुम्ही आपल्या पतीच्या बाजूने खंबीर ठोकपणे त्याच्या अडचणीच्या वेळेस उभे झालात आणि तेव्हा तुमचा तो पाठिंबा आणि ते जे सुख जेव्हा तुम्ही ते प्राप्त करता तेही तुमचं सुखच आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी तुम्ही स्वतःला दूर ठेवलेला आहे. मग स्वतःचा आहे बघा जीव, जो जीव आहे तो एकदा जन्माला येतो तेव्हा एकटा येतो आणि मरतो तेव्हा एकटा मरतो. हे मधातला जो खेळ आहे ना, जीवन मृत्यूच्या मधातला जो खेळ आहे ते म्हणजे जीवन. मग हे जीवन कसं जगायचं, किती स्वतःसाठी जगायचं, किती दुसऱ्यांसाठी जगायचं, या गोष्टीचा विचार आपण करायचा. आपल्याला संसारही करता आला पाहिजे, परमार्थही करता आला. परमार्थ काय म्हणतात तुम्ही म्हणाल, परत नाही तुम्ही संन्यासाकडे का? पण नाही, यातही तुमच्या भविष्याचं कल्याण आहे. यातही तुम्ही परमेश्वराची जोड जोडली तर तुमच्यासाठी आता हे जे धगाधगीचं जीवन आहे, जे तुम्ही ज्याही काही कष्ट करता, जे तुम्हालाही कुठेतरी एक शांतता हवी ना, कुठेतरी जीवाला परमेश्वरापर्यंत जायचं साधन पाहिजे ना. मग जोपर्यंत आपल्या संसारिक जबाबदाऱ्या त्या पार पडायच्या आणि स्वतःसाठी पण स्वतः विचार करायचा. कसे आपले आधी जे पूर्वज होते आणि कशा पद्धतीने आपण असायला पाहिजे याही गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. बोलायला खूप काही आहे पण वेळ आपल्याजवळ कमी आहे. बोलण्याला खूप वाव आहे पण वेळ मात्र वेळेचा अभाव आहे. त्यामुळे इथेच थांबते आणि परत त्या स्त्री साठी म्हणे, तू जिजाऊ तू सावित्री, तू जिजाऊ तू सावित्री, अहिल्याची लेख तू कल्पना तू सुनीता आहे, तू कल्पना तू सुनीता आहे, आकाशात तुझी झेप आहे. अशी ही स्त्री, या स्त्रीचा जागर आपण करतोय आणि या स्त्रीचं जे संघर्षमयी जीवन आहे, या जीवनामध्ये तिला ज्याही काही त्रास किंवा ज्याही यातना किंवा त्यातही तिला आनंद, जे काही संघर्ष आहे त्या संघर्षाचा हा एक दिवस आहे. त्या संघर्षाची आठवण करून देणारा हा 8 मार्च आपण साजरा करतो असं मला वाटतं. आणि माझ्या या बोलण्याला मी इथेच विराम देते. हा एका दिवसासाठी मर्यादित नाही, नथिंग म्हणजे जो हा दिवस आहे, नॉट जस्ट दिस डे बट एव्हरी डे, है ना. बी स्ट्रॉंग, बी स्ट्रॉंग, बी इंडिपेंडेंट. अशी ही स्त्री आहे की एका दिवसासाठी नाही तर एव्हरी डे साठी ती या सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्ण असलेली स्त्री आहे. या स्त्रीचा आणि माझ्या पूर्वासुरींना मी वंदन करते आणि माझ्या लांबलेल्या शब्दांना तिथेच थांबवते. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम ताई. खूप सुंदर असं मार्गदर्शन आणि आपल्या पंथातील अनेक अशा स्त्रियांविषयीच्या लीळा ताईंनी आपल्याला सांगितल्या. सारंग पंडितांना स्वामींनी खडसावलं सांगितलं की आपण जीव आणि त्या जुलिया म्हणजे स्त्रियांना तुम्ही अशी हीनतेची वागणूक का देता. स्त्रियांनाही समान हक्क आहे, स्त्रियांनाही स्वातंत्र्य आहे. हे 12व्या शतकातील स्वामींचे विचार ताईंनी आपल्या निवेदनामध्ये स्पष्ट केले. एक सुंदर असं ताईंनी पोळ्याचं उदाहरण दिलं, बैल पोळ्याचं उदाहरण दिलं आणि ते मला इथे थोडंसं त्याचं विश्लेषण करावं वाटतं की बैल पोळ्याला आपण पुरणाची पोळी करतो आणि ती प्रत्येक बैलाला बैल आला पाहिजे, आपल्या घरी बैल आला पाहिजे. आपण सहसा पथीय लोक करत नाही पण अन्य लोक बैल आपल्या घरी आला पाहिजे म्हणून इकडे धावते तिकडे धावते किंवा मग बैल घरी येत नाही तर गाडीवर नैवेद्य घेऊन जाते परंतु ती पुरणाची पोळी त्या बैलाला देते. परंतु ताईंनी असं म्हटलं की पुरणाची पोळी आज कोणी केली नसेल किंवा सभागृहामध्ये बसणारे जे पुरुष आहेत त्यांनी आज एखाद्याने म्हटलं की आज स्त्रीचा दिवस आहे बरं तू स्वयंपाकाला सुट्टी घे मी स्वयंपाक करते असं आहे कोणी. सकाळी उठून आपल्याला ते करावंच लागेल कारण ही स्त्री शक्ती आहे.
स्त्री कधीही मागे नाही. ती पुरणपोळी पहिले नवऱ्याला खाऊ घालेल, कुटुंबाला खाऊ घालेल, मग उरली सुरलेली स्वतः खाईल. म्हणजे स्त्रीचा काही हा बैलपोळा नाही आहे. स्त्रीचे 365 दिवसही बैलपोळा आहे असे मला या प्रसंगी म्हणावंसं वाटते. सुंदर सुंदर क्रिया ताईंनी आपल्याला सांगितल्या आणि अशा पद्धतीने ताईंनी लिया चरित्रातील विविध लियांच्याद्वारे आपलं निवेदन पूर्ण केलं. या प्रसंगी मी ताईंचे आभार व्यक्त करते. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचा शेवट म्हणजे आभार प्रदर्शन आणि आभार प्रदर्शनाकरिता मी आदरणीय सांगारे ताई यांना इथे प्राचारण करते. त्या महानुभाव पंथाविषयी थोडी माहिती देऊन आपल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन या प्रसंगी करेल. मी तत्पूर्वी जे आमचे श्रीकृष्ण सेवा मंडळ आणि महानुभाव सेवा मंडळ या संयुक्त विद्यमाने इतका सुंदर कार्यक्रम 8 मार्चला त्यांनी घेतला. म्हणजे स्त्री शक्तीचा जागर त्यांना वाटला की पुरुषांनी गिरीगिरीने प्रयत्न केला. त्यामध्ये आमचे करण भाजने दादा, चंदू दादा, त्यानंतर बरेच असे आहे की त्यांनी गिरीगिरीने प्रयत्न करून आमचा 8 मार्चचा जागर केला. त्याबद्दल मी या दोन्ही मंडळाचे खूप खूप आभार इथे व्यक्त करते आणि इथे माझ्या शब्दांना विराम देते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. धन्यवाद ताई. दंडवत प्रणाम. मी नेहमीच देवासाठी भजन लिहिते आणि चाल सुद्धा मीच बसवते. तर सर्वप्रथम सुरुवात त्यांनी करते. गोपाल कृष्ण महाराज की जय. शोधू कुठे तुझला दयाळ, शोधू कुठे तुझला दयाळ, सांगणारे माझला देवा, सोडून गेले तुला, सोडून गेले तू. उत्तरापंथी सोडून मजला, सोडून मजला. सर्वप्रथम दयाळू, मायाळू, कृपाळू, अन्वाळू सांगत जाता श्री चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. बाबा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. सगळे ऐकून थकलेले आहेत, त्याच्यामुळे आवाज थोडा निमत झालेला आहे. त्यानंतर आमच्या पूजनीय सोनूताई यांच्या चरणी दंडवत प्रणाम. तसेच उपस्थित इतर ठिकाणी आलेल्या आमच्या ज्या तपस्विनी आहेत त्यांना सुद्धा दंडवत प्रणाम. त्यानंतर उपस्थित मंचावर वरील सगळ्या पाहुण्या, वक्त्या, सूत्रसंचार करणाऱ्या आमच्या मॅडम सगळ्यांना दंडवत प्रणाम. तसेच श्रीकृष्ण सेवा समिती मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी, तसेच महानुभाव सेवा संघाचे पदाधिकारी या सर्वांना दंडवत प्रणाम. उपस्थित सर्व महानुभाव अजंत पुत्री यांना दंडवत प्रणाम. सर्वांना दंडवत प्रणाम झालेला आहे. मी तसे मला 5 मिनिटं बोलायला दिलं जातं, कारण की माझ्याकडे काय म्हणते असं असतं ना की उरलं सेंदूर मोठ्याला, तशी मी आहे. म्हणजे मला बोलायचं असते तर आमची मंडळ 2 मिनिटं काय नाही, 5 मिनिटं काय नाही संधी मला देतं. आपण महात्मा पंथातील स्त्रिया स्मरण केल्या, आपण आता हल्लीच्या पण स्त्रिया स्मरण केल्या. तर यामध्ये आपल्याला कुठला असा फरक जाणवला? महानुभाव पंथातील स्त्रिया का बरं मानाच्या खातात? 800 वर्ष लुटून गेलेले आहेत, तरी पण आपल्याला त्या स्त्रियांना का आठवतो? का बरं आपण चक्रधर स्वामीला आठवतो? का बरं आपण हे कार्यक्रम घेतो महिला दिनाचे? याच्यावर थोडं विवेचन केलं पाहिजे. वेदावर उच्चारणाऱ्या गार्गीपत्नीचा काळ आपल्याला माहिती आहे. शिल्पाला घडवणारे जवमाता आपल्याला माहिती आहे. शिक्षणासाठी शेण, चिकन, माती अंगावर देणाऱ्या सावित्रीबाई फुले
स्मशानात भाकरी भाजणाऱ्या आपल्या शिवताई सपकाळ सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण असं काय कारण केलं की महानुभाव पंथातल्या स्त्रिया ह्या अजरामर ठरलेल्या आहेत. ताईंनी आताच इतिहास आपल्याला समजावलेला आहे. त्यानंतर इतरही आता आपण या प्रपंचात पडलेलो आहोत, तर आपल्याला इतरही क्षेत्रातील महिला माहिती आहे. पण महानुभाव पंथातील स्त्रिया ह्या अजरामर का ठरल्या? कारण की त्यांनी ब्रह्मविद्या ही आत्मसात केली. स्वामींची जी ब्रह्मविद्या आहे ती आत्मसात केली. आपण महानुभाव पंथी असून 40 वर्ष उठून गेलेले आहे, कारण की मी 40शी पार आहे, कुणी 50शी पार असेल, तरी पण आपल्याला ब्रह्मविद्याचा एक लेसन सुद्धा माहिती नाही. आणि त्यांनी अख्ख्याचा अख्खा सुंदर बोलायच्या रूपाने असो किंवा खालच्या धाडीत गहाळ झालेले हे महानुभाव शास्त्र असो, आपली कमळावसा असो किंवा हिराई असो, त्यांना उद्बोधन होतो. आपल्याला साधं म्हणजे आरती सुद्धा आपण विसरून जातो म्हणता. त्या स्त्रियांनी असं कोणतं कार्य केलेलं आहे की त्या अजरामर झालेल्या आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण की आपण महानुभाव पंथी आहोत आणि महानुभाव पंथ सहसा जशी कोणाला मिळत नाही, त्यासाठी अधिकार जोडावा लागतो. आपले कितीतरी असे जन्म वाया गेले असेल, तो अधिकार आपण मिळून इथपर्यंत आलेला आहोत. तर जीव कशासाठी या कर्मभूमीमध्ये येतो हे त्यांनी जाणलं आणि ते जाणून त्यांनी त्या परमेश्वराचं ज्ञान घेतलं. आणि नुसतं ज्ञान नाही घेतलं, तर त्यांनी त्याची अस्थिबली सुद्धा आचरली आणि अस्थिबली आचरून आपला जीव मोक्ष मार्गी लावला. हे त्यांचं कार्य महत्वाचं होतं, जे आजच्या स्त्रिया करू शकत नाही. त्या काही खूप शिकलेल्या नव्हत्या, त्याच्यातून डिग्र्या नव्हत्या, त्या बाळाला इतका पांढरा कपाळ घेऊन बसलेल्या स्त्रिया होत्या. तरी पण त्यांनी जे जीव ज्याच्यासाठी इथे आलेला आहे ते कार्य त्यांनी सिद्ध केलं, ते जाणलं. आणि चक्रधर स्वामीला आपण सुद्धा या दिवशी आपल्याला मानवंदना देण्याची गरज आहे, कारण की त्याचे त्या परमेश्वराचे या जीवावर थोर असे उपकार आहे हे आपल्याला विसरायला नको आहे. का आज नाही उद्या आपल्याला आपला जीव उद्धरायचाच आहे. आज जरी आपण भौतिक जगात असतो, पण अध्यात्मही तेवढंच गरजेचं आहे. ती आत्मसात करणं स्त्रियांना गरजेचं आहे. आताच ताईंनी सांगितलं पाळीविषयी. महानुभावातली स्त्री इतकी निर्भय होती, इतकी तत्ववादी होती, इतकी जाणकार होती. आणि त्या सकाळीचा म्हणतात की मी वाच राहिली असते तरी बरं झाले असते, कारण की माझा मुलगा गोविंद नाम घेत नाही. माझ्या मुलाने गोविंद नाम घेतलं असतं तर मला अभिमान वाटला असता. का याच लघुबाईचा आपल्या पतीला दुसरं लग्न करून देतात आणि त्या पंथात अनुसरतात. लघुबाईचा ह्या कशा होत्या, जेव्हा भिक्षेला जातात तेव्हा त्यांच्यासोबत नतमस्तक होतो, दंडवत करतो. हे या महानुभाव पंथातल्या स्त्रीचं कर्तव्य त्या समजतात. नंतर आपल्या थोडं आधी गेलं म्हणजे द्वापर युगामध्ये कुंती माता सुद्धा आपल्याला काय करते, दुःख मागताना दिसते भगवंताजवळ. का बरं दुःख मागते? कारण की दुःखानेच परमेश्वर जवळ करता येतो. त्यानंतर त्याच्या त्रेतायुगात गेलो तर आपल्याला काय दिसेल, एक माता अशी दिसेल की ती आपल्या पुत्रांना काय करते, ब्रह्मविद्या पारंगत करते आणि उपाशी अनुसरण्यासाठी पाठवते. आता सांगण्यासाठी खूप काही आहे, वेळ भरपूर झालेला आहे, तर आपण आता सध्या आभार प्रदर्शनाकडे वळूया. तर सर्वप्रथम मी पूजनीय सोनू अक्का ज्या महानुभाव पंथात त्यांनी स्त्रिया स्मरण केल्या, महानुभाव पंथ आपल्या समोर ठेवला की का बरं त्या स्त्रियांना आपण मानवंदना दिली पाहिजे. तशा सोनू अक्कांचं मी वेळात वेळ करून आल्याबद्दल आभार मानते. त्यानंतर ठवरे मॅडम ज्या इतिहासातील स्त्रिया त्यांनी स्मरण केल्या, तर अशा ठवरे मॅडमचे सुद्धा मी या मंडळातर्फे आभार मानते. त्यानंतर आपल्या बालमला म्हणजे चिल्ड्रन्स जे लहान मुलं असतील आणि त्यानंतर त्याच्या तालुक्यात जे वयस्क मुलं असतील यांच्यासोबत आई वडिलांनी कसं वागावं, त्यांच्याशी कसा संवाद साधावा हे ज्यांनी आपल्याला आपल्या व्याख्यानातून समजून सांगितलं अशा रीना मॅडम आणि डॉक्टर समोर यांची मी आभार मानते. त्यानंतर
आभार मानते. तसंच कृष्ण सेवा समिती महामंडळ यांचे अध्यक्ष करमरत्न दादा व त्यांचे पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम खास महिलांसाठी घेतलेला आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यानंतर आमचे महान